कवरधार विठ्ठल तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। तिसरा प्रहर भरला दिन यात्रा निघाली तेथून भजन धुमाळी लागली जाण वाद्य सगन वाजताती। आणि भगवान परमात्म्याने मळा तयार केला होता। मानकोजी महाराज यात्रेला गेले होते, ताण लागली होती सर्वांनाच वारकऱ्यांना, त्याच्यामुळे सुंदर अशा प्रकारचा उत्कृष्ट मळा तयार केला आणि विठुमाळी भगवान परमात्मा झाला। सगळ्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी कंदमुळं वगैरे दिली भगवंतानं आणून, सगळ्यांचं मन प्रसन्न झालं। दुपारचा तिसरा प्रहर संपल्यानंतर ना त्या मळ्यामधून वारकरी पुढे निघाले। करुणी सर्व जय जयकार ध्वज पताका उचलिले भार मार्ग चालताती पायी भार मुखी उच्चार नामाचा। आणि तिथून निघाले मळ्यामधून सर्वांनी जय जयकार केला आणि हातामध्ये त्या ठिकाणी तुळशी टाळ होते, मृदुंग होता आणि त्याचा आवाज प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नाव होतं आणि पंढरपूरहून माघारी आपापल्या गावाला दिंडी निघाले। एक आवडा जाता मागे पाहती तिथे नाही मळानी शेती माळ उदास दिसे येता युक्ती जाऊन पाहती किती एक। आणि थोड्याशा अंतरावर पुढे गेल्यानंतर ना पाठीमाग बघितलं, म्हणलं या मळ्यानं एवढं आपल्याला स्वादिष्ट आपलं मन प्रसन्न केलंय म्हणून माग पाहिलं तर मळाच नाही। पहिले जसं वसाड होतं तसंच आहे। एक वारकरी म्हणला नाही तिथं जाऊन बघायचं, तिथं महागारी आला आणि बघितलं तर काहीच नाही, दगड माती वसाड जसं पहिलं होतं तसंच सर्व वारकरी पाहू लागले। मळा नाही विहीर पाणी मळा नाही झाडे लावणी झाले आश्चर्य शिराणी तो तुळसी वनी देखील। आणि त्या वनामध्ये वारकरी एक दोन महागारी आले परत बघायला, तिथं मळा नाही विहीर नाही पाणी नाही काहीच नव्हतं। फक्त त्या जागेवर जिथं मळा भगवंतांनी तयार केला होता त्या जागेवर फक्त तुळशीचे झाड दिसली म्हणतात। त्या तुळसी अद्यापि वारी असती त्या वनांतरी भाग्यवंत नेत्र पातीवरी ऐसा श्रीहरी दयाळू। यांचं गाव आहे ते, यांचं गाव आहे कोणतं माहेर का? वापरी वापरी खंडाळे माहेर का काय? मामाचं गाव आहे। मामाचं गाव, हा ठीक आहे। आणि त्यांच्या ती मागवर आहे ना तिसरी पिढी त्यांच्या तुला जेवायला ते सांगायला म्हणून म्हटलं। त्या महादेवावरच आहे हे। हा बरोबर आहे। खंडाळे पापरी आहे ना तिथे त्यांचं मामाचं गाव आहे, तिथं अजून तुळशी झाडं आणखी आहेत असं। जिथं भगवंतांनी मळा केला होता त्या पापरी गावामध्ये तिथं तुळशी निर्माण झाल्या आणि आजही आत्ता जरी गेलं तरी तिथं ते तुळशी दिसतात। अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतात भक्ताचे न पडावे ऊने म्हणून वावी विंदाने मोगल्याने मनी समजून नेत्री जीवन आणि भक्ताला ऊन पडू देत नाही महाराज। दिंडीला जावा घरी काहीच कमी पडत नाही, घरचा ताणच घ्यायचा नाही महाराज। तुझी चिंता त्याशी एवढं प्रमाण पाठ करायचं बिंदास दिंडीला जायचं काही फरक पडत नाही। आणि मग मानकोजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं ही जी केलंय ती सगळं भगवान, म्हणून डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या। त्रिभुवन पोषक चक्र पाणी अनाथ बंधू षाडरंग पाणी विठुमाळी त्वा होऊनी अन्न पाणी जेवविले। आणि मानकोजी महाराज सांगतायत भगवंता काय काय करतो आमच्यासाठी, न सांगता करी सर्व काम। अहो विठुमाळी असा असणारा वेश धारण केला, वारकऱ्यांना स्वतःच्या हाताने पाणी आणून दिलं, कंदमुळं आणून दिली, एवढी सेवा केली। महाराज बोलतात प्रेमाश्रू स्रवती नयनी तेने अभिषेक मंगळ जननी प्रेम लागले निज भजनी तो पापरी गाव पातले। आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला, रडू लागले मानकोजी महाराज देवासाठी एवढी कामं आमच्यासाठी केले आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी जमिनीवरती पडलं। जमिनीला त्या ठिकाणी असणारी ती ओली झाली आणि तिथून पापरी गावापर्यंत सगळी दिंडी आली म्हणतात। गंगाबाईस पडली दहशत मना माझीत स्कुंदत तो गावात गेली मात आले ग्रामस्थ आडवे। आणि दिंडी गावामध्ये आली आणि दिंडीचे स्वागत करण्यासाठी सगळे असणारी म्हणजे गावातले लोक आलेली होती। त्या दिंडीमध्ये गंगाबाई नावाची स्त्री होती आणि ती स्त्री त्या दिंडी बरोबर आली
ऐका. आरत्या उवळती नारी दर्शनास आले गावकरी नमुनी आलिंगी उदरी झाले तुरीता पत्रय. आणि आता दिंडी आली. दिंडी आल्यावर कुणीही गावामध्ये दिंडी जाऊ द्या, लोक आरती घेऊन येत आहेत. आणि त्या गावातली पापरी गावामधली सगळे असणारी भाविक लोक आरत्या घेऊन दिंडीच्या समोर आले. दया ते पुसती बोधले संताजी पवार सांगा वहिले तो तिने बोध पाय वंदिले हात जोडिले पुढे उभा. आणि गावामध्ये आल्यानंतर ना मानकोजी महाराजांनी विचारलं, म्हणले बाबा संतोजी पवार या गावामध्ये कोण आहे, दाखवा मला सांगा. त्यावेळेस संतोजी पवार आले आणि मानकोजी महाराजांच्या पाया पडले. दयासी म्हणती बोध सुमती तुझी स्त्री गंगा सती यात्रेशी आली आमुच्या संगती न पुसता तुम्हासी. आणि ही गंगूबाई मला माहित नाही पण मी ऐकलं होतं पूर्वी पाठीमागे नवऱ्याला भाकरी घेऊन चालली होती आणि भाकरी तिथं ठेवली आणि मानकोजी महाराज दिंडी आली होती ती तशीच गेली होती. भाकऱ्या तिथं तशाच होत्या. कवा तरी मी ऐकलं होतं कुठं तरी ही कथा. बरोबर आलं. आणि मग ती तिच्या नवऱ्याला माहिती नव्हतं ही दिंडीला गेलेली. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस दिंडी गावामध्ये आले त्यावेळेस संतोजी पवार तिथं आले आणि मानकोजी महाराज त्यांना म्हणू लागले, संतोजी पवारला हे बघा म्हणले, तुमची जी पत्नी आहे ती माझ्या बरोबर दिंडीला आली होती, माझ्या बरोबर होती, त्यामुळे तिच्यावरती रागवू नका, तिला नाव ठेवू नका, दोष देऊ नका. मानकोजी महाराज सांगू लागले, आज सप्तदिन झाले असती परिते आमच्या जवळ होती विकल्पन आणावा चित्ती क्रोध गतीनं बोलावे. आणि मानकोजी महाराज सांगतायत संतोजी पवारला म्हणले कुठलीच काळजी करू नका, तुमची पत्नी आमच्या संगतीमध्ये होती. आज 7 दिवस झालं ती तुमची आणि तिची भेट नाही, ती आमच्या बरोबर दिंडीला होती, तर तिला तुम्ही काही बोलू नका, रागवू नका असं महाराज सांगतात. मग त्याने करुणिया नमन बोलत आहे नम्र वचन घरीच होती ती सगुण व्यर्थ काय सांगू. आणि मग विचार केला संतोजी पवारांनी सांगितलं महाराज असं कसं बोलायला लागले. म्हणले अहो ती घरीच आहे, आता ती घरी होती, तिच्या हातात चहा पिऊन आलोय. म्हणले मी आता घरामध्ये होती ती आणि घरामध्ये असताना ती तिथं आहे आणि तुम्ही असं कसं बोलता. संतोजी पवार महाराजांना बोलतात, कोठे गेली न कोठून आली घरीच होती संचली रागना लोभ क्रोधावली व्यर्थ बोली कसया. आणि संतोजी पवारांनी सांगितलं कुठंच गेली नाही म्हणले ती. 7 दिवस तुम्ही सांगत आहे, 1 मिनिट सुद्धा माझ्यापासून दूर गेली नाही, कुठं गेली नाही, कुठून आली नाही, काय नाही, पण तुम्ही काय असत्य बोलताय. आणि ती कुठं गेलीच नाही तर तिच्यावर का रागवायचं. तिने घरच सोडलेलं नाहीये ना, इथं माझ्या बरोबर आहे, संसार करते, रोजच्या रोज टायमाला भाकरी देते, चहा देते, कुठं गेली तेव्हा ती कुठंच गेलेली नाहीये, त्यामुळे रागवायचा विषयच येत नाही. संतोजी पवार बोलू लागले, तो चित्ती समजला बोध मने धन्य लिला घात कांता होऊनी विषद विधी निषेध न मानिला. आणि ही गंगूबाई दिंडीला गेली होती, गंगूबाईच्या जागेवर गैरहजेरीमध्ये भगवंत आला होता गंगूबाई होऊन. मग मानकोजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं 7 दिवस विटेवरचा देव पंढरपूरचे मालक ह्या संतोबा पवाराच्या घरी गंगूबाई म्हणून नांदले. मानकोजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं गंगूबाई घरी गेली न कळे कोणा ते झाली रळी संसार करिता एक मेळी पुषे काळी कले ते. आणि त्या ठिकाणी गंगूबाई घरामध्ये आली. घरामध्ये आल्यावर वृत्त संसार करू लागले. हे कोणालाच काही माहिती नव्हतं, शेजारच्याला काही नवऱ्याला कळलं नाही, बाकीच्याला कसं कळणार आहे. संसार करू लागले. संसार करत असताना काय झालं ऐका. काल आणले उसने ते देई म्हणे वेळ पुसणे ती म्हणे सहजा मी नेने उसने हसणे काहीच. शेजारीन बाई गंगूबाईच्या घरी आली आणि तिला म्हणू लागली काल तू आमच्या घरी आला होता माझ्यापासून उष्ण घेऊन गेले होते, तर ते आज मी मागायला आले, तू म्हटली होती उद्या देते म्हणून आले, काल उष्ण नेलेलं मला दे असं ती शेजारीनं गंगूबाईला सांगू लागले. संताजी पुसणे युक्तीने परिनिवारी प्रयुक्तीने परी देता ते उसने पडिले उने पुसावया.
तू आणले उसने पाही तुझ मनसी ठाव नाही कैसे व्रत सांगे लवलाही शपथ बाई पिराची. आणि त्यावेळी शेजारणीने सांगितलं बाई तूच आली होती काल आमच्या घरी ते म्हणून आणि आज तू नाही म्हणायला लागली. आजच्या कालचाच प्रसंग आहे तू आणलंय ह्याला संत बापावर साक्षीदार नाही कसं म्हणायला लागली असं ती शेजारीनं बोलू लागले. कुंठित झाली गंगा सती अपराध माफ करावा म्हणती तू मन विचारिता मनोगती गेले होते पंढरीशी. मग गंगूबाईने सांगितलं शेजारणीला किंवा संत बापावरला म्हणले अपराध झाला मी कुणालाच काही बोलले नव्हते तशीच तिथं ती पाठी अजून तशीच असेल. मी डायरेक्ट मानकोजी महाराजांबरोबर दिंडीला गेले त्यामुळे या 8 दिवसामध्ये मी दिंडीत होते पंढरपूरला होते. काय झालंय घरामध्ये मला माहिती नाही. बोधल्याचा धरुणी संग नेत्री पाहिला पांडुरंग यात्रा झाली सर्व सांग सांगता राग आला असेल. आणि त्यावेळेस गंगूबाईने सांगितलं मानकोजी बोधले महाराजांची संगत आणि त्यांच्या संगतीनं पांडुरंगाला पाहिलं पंढरपूरला गेले पांडुरंगाला पाहिलं. ही बोलत असताना मनामध्ये राग आणू नका असं ती गंगूबाई सांगू लागल्या. वाकरीचे टोपले ठेविले वाटे मी गेले पंढरी पेठे उसने आणले कधी कोठे लहान मोठे मी न जाणे. गंगूबाईने सांगितलं 8 दिवसापूर्वी नवऱ्याला स्वयंपाक घेऊन चालले होते जेवायला पाठी तिथेच ठेवली रस्त्यामध्ये आणि तसंच पंढरपूरला गेली ती त्याच्यावर आज आली 8 दिवसानं. त्यामुळे उष्ण आणायचा माझा काहीच संबंध नाहीये असं ते गंगूबाई सांगू लागले. ती म्हणे तू घरीच होतीस भोजन पान ग्रह सुखास न जाता व्यर्थ बोलतीस असं ते उपास नारीचे. शेजारी सांगू लागली रोज माझ्या तोंडापुढे आहे का पंढरपूरला गेले रोज काल माझ्या घरी आली होती रोज तू इथंच आहे घर सोडून कुठंच गेली नाही मग खोटं का बोलायला लागली नाही गेली तर नाही म्हणणार खोटं का बोलायला लागली असं त्या ठिकाणी सांगू लागले. संशय पडला संतोषी पवार बोदेवीन विले अपार सत्याचा प्रकार जीवी साकार दृढ नोहे. आणि त्यावेळेस संतोषी पवार विचारामध्ये पडला नेमकं प्रकार काय आहे. ही तर स्वतः म्हणते पंढरपूरला होते 8 दिवस आणि ही तर घरामध्येच होती मी पाहिले नाही कुठंच गेलेली नाहीये. मग नेमकं प्रकार काय आहे त्या बोधले महाराजांना बोलवून विचारू असा विचार करू लागला. त्या गावी बोध करीती मुकाम ग्रामवासी हेवे निष्काम भोजन आदर संभ्रम कीर्तनी भ्रम निवाला. कोणतं गाव होतं पारणे पापरे पापरी गाव होतं आणि त्या दिवशीचा मुक्काम मानकोजी महाराजांनी त्याच गावामध्ये केलेला होता. त्याच्यामुळे गावातली सगळी भाविक लोक होती आलेल्या सगळ्या दिंडीकरांना जेवण वगैरे आणून देत होती असं सांगतात. प्रभाती पंथी चालत यात्रा आळवीची घन श्याम गात्रा तो संताजी पुषे सत्पात्रा केली जत्रा इने कैसी. आणि सकाळी सूर्य उगवल्यावर प्रभात म्हणजे सकाळी सकाळी त्या ठिकाणी नाश्ता चहा पाणी करून दिंडी पुढे निघाली. त्यावेळेस संतोजी पवार आले मानकोजी महाराजांपाशी म्हणली विचारले महाराज हिने यात्रा कशी केली म्हणली 8 दिवस झाले इतर घरीच आहे कुठंच गेली नाहीये. मग तुम्ही म्हणताय पंढरपूरला आली होती ती स्वतः सांगायला लागले काय प्रकार आहे माझ्या लक्षात येत नाही. हे म्हणती तुझं न कळे हे कृत्य केले गोपाळे गंगाचे भाव फळले आता न बोले कोणाशी. मानकोजी महाराजांनी सांगितलं संतोजी तुझ्या लक्षामध्ये येत नाही भगवंताचं कार्य आहे. गंगूबाई दिंडीलाच आली होती 8 दिवस ती माझ्या बरोबर होती पण तिला ऊन येऊ नये उद्या तू तिला मारू नये म्हणून देवानं तिचं घेऊन तुझ्या घरी नांदलाय. पण जाऊ दे म्हणले आता ही कुठं कोणाला बोलू नको हे कुठंच भय्य बोलू नको भगवान परमात्मा तुझी पत्नी होऊन तुझ्या घरी 8 दिवस नांदलाय असं त्या ठिकाणी मानकोजी महाराज सांगू लागले. ऐसा झाला चमत्कार लोक नवल करीती थोर धन्य भक्त बोधला वीर जनाचा उद्धार करीत असे. आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी लोकांनी ऐकलं धन्य असणारा मानकोजी महाराज बोधले लोकांचा जगाचा उद्धार करण्यासाठी ते आलेला आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले जड जीवा तेच कार्य महाराज करू लागले. तेथून आले धर्मपुरी ते विठ्ठल विश्रांती पंढरी यात्रा क्षेम परिवारी जाती घरी आपुलेल्या. तिथून धर्मेश्वर काल जिथं पांडुरंगाची प्राण प्रतिष्ठा केली
धर्मेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर धर्मानं त्या लिंगाची तिथं स्थापना केली, पूजा केली, म्हणून त्याला धर्मेश्वर नाव पडलं. आणि त्याच ठिकाणी विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा केली. तिथं मानकोजी महाराज आले, आरती पंढरीची वारी तिथंच थांबवली आणि आपापल्या घरी निघून गेले. यावरी एकदा भानुसूत जया प्रसन्न महाद्भूत जावे मन त्रपस्तुत ज्ञानी आग्रभूत वसे जेते. आणि मग एकदा मानकोजी महाराजांना वाटलं देवाचं दर्शन झालंय, मग आता संताचं दर्शन महत्वाचं आहे ना. आणि जो ज्ञानाचा ईश्वर आहे तो असणारा ज्ञानेश्वर महाराज त्याच्या भेटीला आळंदीला जाऊ असा विचार मानकोजी महाराज करतात. अलंकापुरी ज्ञान शुद्धी धर्मार्थ काम मोक्ष समृद्धी ज्ञानदेव एकांत बुद्धी ज्ञान समाधी वज्राची. आणि ती असणारी अलंकापुरी जे आहे, आळंदी जे आहे, तिथं ज्ञानेश्वर राहतो. ज्ञानाचा जो ईश्वर आहे आघात ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे. आणि तो असणारा साधक त्याचं दर्शन घेऊ म्हणून आळंदीसाठी महाराज निघाले. दर्शना जाता ती बोधले जेने विश्वाते शोधिले भजनानंदे मन शोभले प्रेम सुकाळे किती वर्णू. आणि मानकोजी महाराज निघाले, देवाचं दर्शन झालं, आता संतांच्या दर्शनासाठी आळंदीला चालले. आणि रस्त्यानं जात असताना सर्व असणाऱ्या जनाचा उपदेश करत करत महाराज निघाले. आळंदी पातले सर्व अर्धोदय कपिला पर्व जाऊनी काम क्रोधादी गर्व भजनी अगर्व सर्वदा. सगळे मानकोजी महाराजाबरोबर अनेक भक्त लोक आली होती, वारकरी आले होते. आळंदीला पोहोचले. आळंदीला आल्यानंतर ना आळंदीमध्ये गेल्यावर काम क्रोध विकार संपतात. एवढं पुण्य पवित्र क्षेत्र आळंदीमध्ये महाराज आले. ते देहू गावीचे तुकाराम वानिया झाले सखाराम सहगलिलेचा विराम भजनी आराम नित्य जया. आणि आळंदी पासून देहू एक 10-15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि त्या देहूचा तुकाराम महाराज नाही, तुकाराम वाणी नावाचा साधक त्या देहूमध्ये होता. तो मानकोजी महाराजांना भेटला. ऐका, दया बोधा झाली भेटी प्राणायानी त्रिवेणी खेटी भजन केले ज्ञानिया नेटी भक्त जगजेटी उभयत. तो तुकाराम वाणी आणि मानकोजी महाराज ह्या दोघांची भेट झाली. दोघही ज्ञानी होते, दोघही निस्सिम भक्त होते. दोघांनी मिळून त्या ठिकाणी भगवंताचं भजन केलं. ऐका, 3 रात्री गाई कथा तल्लीन झाले जन ऐकता श्रवण मात्रे पावे सलोखता श्रुती घोकता न साधेची. 3 रात्री त्या ठिकाणी कथा झाली आणि सुंदर अशा पद्धतीने भगवंताचं भजन चालू होतं. अनेक वारकरी संत त्या ठिकाणी आलेले होते असं सांगतात. यावरी आवडते भक्त दोघेही भजनी असक्त ब्रह्मनिर्वाण बोलती व्यक्त व्यसंग त्यक्त मनोत्सवी. आणि असे असणारे दोघेही भक्त होते, तुकाराम वाणी देहूचा आणि मानकोजी बोधली धामणगावचे. दोघेही देवाला आवडणारे होते आणि दोघेही निस्सीम अंतकरणापासून देवाचं भजन करत होते. परत ताला पिंपळगाव पौरज धावती नराधव नारी नर भोळे भाव बोधले बाबा वंदिती. आता मानकोजी महाराजांचा प्रवास आळंदीला गेले, देहूला गेले, त्यांचं दर्शन घेतलं. महागारी धामणगावला जात असताना पिंपळगाव लागलं. पिंपळ गावामध्ये मानकोजी महाराज गेल्यानंतर ना सगळी भाविक भक्त आरत्या घेऊन स्वागतासाठी आले. बोधानी तुकावानी स्वच्छंदे धरुणी पाणी येता देखोनी सर्वानी बोलती वाणी जय जयकार. बोधराज मानकोजी बोधले आणि तुकाराम वाणी त्या ठिकाणी आले. तुकारामच नाही वाणी व्यापारी वाणी म्हणजे व्यापारी तुकाराम महाराज. आणि मग त्या ठिकाणी आले आणि आरती करण्यासाठी सर्व लोक त्या ठिकाणी येऊ लागले. आडवे येऊन गावी नेती नाना उपचारे सुख देती या दृष्टांत आली नेती नामे नसवंती भोळी जन. आणि सगळे भाविक लोक आडवे येत होते महाराज, कारण भगवंताचे भक्त आहे आणि भक्ताची सेवा करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नरनारी पिंपळ गावामधले येऊ लागले. रात्री कथेचा समारंभ मंडप दिदले स्वयंभ शांतवदी श्रोती स्तंभ मांडले उंब पाटलाने. आणि मग रात्री ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये रोज कीर्तन. पिंपळ गावामध्ये आले, रात्रीच्या कीर्तनाची तयारी, श्रोते आले
आणि श्रुते त्या ठिकाणी वर्ग गोळा केला, मंडप वगैरे टाकला. ऐका, वेसाजी पाटील नामाचा एक आज्ञा सर्व पात्राचा विभान पडे कामाचा जो नामाचा धारक. आणि त्या पिंपळ गावामध्ये वेसाजी पाटील नावाचा असणारा सद्भक्त राहत होता आणि तो भजन कीर्तनाची त्याला आवड होती आणि सगळं गाव आलं म्हणून तो पाटीलही कीर्तनामध्ये आला. कथे माझी घेती जोग गोपीचंद सिद्ध संयोग त्या गुण श्री विलास भोग कथा विनियोग ऐकता ती. सगळे कथेमध्ये आले, त्याच्यामध्ये तो येसाजी पाटीलही होता आणि कथेमध्ये अनेक अलंकार, सुवास, गोपीचंदन सगळ्या त्या ठिकाणी शरीराला प्रसन्न करणारं वातावरण. पण या सगळ्याचा भोगाचा त्याग करून भजनामध्ये दंग झालेले सगळे श्रोतेजन होते. आबला वृद्ध येती धावोनी संतोष ती बोधासी पाहोनी आरंभी आरती गाऊनी स्वर लावणी उभा कथेशी. आणि मग मानकोजी महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली, आधी आरती केली, कारण त्यांचा नियम आहे आधी आरती मग कथा. आधी आरती केली, मंगल आरती केली, मग मानकोजी महाराजांनी कथेला सुरुवात केली. टाळ मांदाळ ध्वनी आचाट ऐकता मनासी होय उचाट गती अवंगाचे थाट तो गजघाट नवलाचा. आणि टाळ आहे, मृदंग आहे, सुंदर अशा प्रकारचे गायक आहेत, वादक आहेत आणि अशा थाटामध्ये मानकोजी महाराज कीर्तन करू लागले. ध्वनी न माये अंबरी ध्यान लागले चिदांबरी उन्हाद वाद्यांचे गंभीरी कथा रंग भरी गुण. आणि त्या असणाऱ्या टाळ मृदंगाचा आवाज महाराज अख्ख्या गावामध्ये घुमत होता. गावातली सगळी लोक कीर्तनाला आलेली होती, कारण तो आवाज लोकांना झोपू देत नव्हता. सगळे आवाजानं दंग होऊन भजन कीर्तनाला त्या ठिकाणी मंडपामध्ये आले होते. या पाटलाची सुन मदन भरे आली दिसून लज्जावंती भोवती पिशून ऐक बसून शेजेशी. आणि ती असणारी त्या पाटलाची जो येसाजी पाटील होता तो कीर्तनाला आलेला होता आणि त्याची सून घरामध्ये होती. पण ही टाळ मृदंगाचा आणि मानकोजी महाराजांचा आवाज तिच्या कानावरती पडला. तरुण होती, युवती होती, सुंदर होती, पण आवाज तिला झोपू देत नव्हता. अंथरुणावर बसून आवाज ऐकला आणि कथेला जाण्याची ओढ त्या स्त्रीला लागले. नादे दुमदुमी अंतर जुळूजीने परतंत्र भक्त कथेची झालांतर यानंतर काय करी. आणि ती असणारी स्त्री पाटलाची सून पाटील गावात प्रसिद्ध होता आणि त्या सुनेने विचार केला आपण परतंत्र आहे, दुसऱ्याच्या ताब्यामध्ये, पण आपल्याला भक्ताची कथा ऐकायची आहे आणि भक्ताच्या कथेला उशीर होऊ नये म्हणून ती स्त्री काय करू लागली. ऐका, निजला शेजारी जाता कथेच म्हणते जरी मग गुप्त न वाजरी मनी वाजरी ती निघाली. आणि त्या असणाऱ्या स्त्रीने विचार केला शेजारी नवरा झोपलाय आणि नवऱ्याला जर सांगितलं कीर्तनाला चालले तर जाऊ देईल का बाबा, नाही जाऊ द्यायचा. म्हणून ती उठली झोपेतून आणि उठल्यानंतर काय विचार करू लागली. ऐका, जावे कथेच झडकरी ऐशी मनासी ओढ करी होन चुके निर्धारी धैर्य धरी निश्चळती. तिने विचार केला काही व्हायचंय ते उद्या, मानकोजी महाराजांचं कीर्तन सोडायचं नाही म्हणलं, काय व्हायचंय ते उद्या म्हणले. म्हणून त्या ठिकाणी विचार केला, धैर्य धरलं तिनं, जे व्हायचंय ते उद्या. अंथरुणावरून उठून बसली, काय करते. ऐका, अंतुरणाची केली वळी पहुडवी भ्रतारा जवळी वरी पांघरून पिठवळी कडी आवळी दाराची. ती उठली महाराज, नवऱ्याला काही कळू दिलं नाही, उठली अंतुरणाची वळवळ कटी केली आणि त्या नवऱ्याच्या शेजारी टाकली आणि त्याच्यावरती पांघरून टाकलं. नवऱ्याला वाटावं शेजारी झोपले. अशा पद्धतीची व्यवस्था केली. बाहेरनं कडी लावली, बाहेर गेली, हळूहळू बाहेरनं कडी लावली आणि कीर्तनाला निघून गेली. आरगळा देऊनी सदट कथेशी जाई पायी सदट त्या गुणी कल्पना कपट झाली निष्कपट भाव शुद्धी. मनामध्ये कल्पना विकल्प काहीच नव्हता महाराज, फक्त भगवंताच्या भक्ताची कथा ऐकायची. म्हणून नवऱ्याला फसवलं, त्याच्या शेजारी वळकटी टाकून त्यांच्यावर पांघरून टाकून बाहेर आली, दरवाजाला कडी कुलूप पॅक केलं. नवरा बाहेर येऊन सकाळपर्यंत आणि त्या ठिकाणी विकल्प सोडला आणि बिनधास्तपणे निर्लज्जपणानं कीर्तनाला आले. कथे माझी गुंते वासना निज उनशी जे देह शासना चाली कथा ध्यासना निज ध्यासना हरीचे. भगवंताच्या भक्ताची कथा होती, भगवंताची होती, ध्यास हरीचा होता.
त्याच्यामुळे ती पटा घरापासून पाऊल उचलून कीर्तनाच्या रंगमंडपामध्ये आली म्हणतात. यावरी पातळी कथा रंगी जी विदुलता मेघा संगे लोक पाहती त्या प्रसंगी चिताभंगी व्यापिले. सुंदर तरुणी होती महाराज, युवती होती, वीज चमकावी तेवढं तेज तिच्या शरीराचं होतं आणि असणाऱ्या सगळ्या त्या मंडपामध्ये आली. तिचं असणार तेज सगळ्यावरती पडले, अख्खी लोक तिला पाहू लागली महाराज. असं सांगतात स्वरूपाची प्रभा पडली साक्षात देवी रमा घडली. वा. तिची वृत्ती कथेशी जडली पाहून पडली तटस्थ. आणि तिचा उजेड पडला लोकांवरती. सगळी लोक तिच्याकडे एकटकानं पाहू लागली. जशी प्रत्यक्ष लक्ष्मीच यावी तशा पद्धतीने ती आली. पण तिला भान नव्हतं, लोक आपल्याकडे पाहतात, काही घेणं देणं नव्हतं. फक्त भगवंताच्या ध्यानामध्ये तिचं मन तल्लीन झालं आणि ती कीर्तनामध्ये आली. निर्भय निशंक मानसी ना मानून पिशू कानसी माळ तुळसी भावनासी मूर्ती लहानसी मनोहर. आणि तिनं विचारच केला नाही कशाचा, लोकलज्जेचा. फक्त भावना होती. जी तुळशी माळ आहे त्याच्यावरती भावना होती, भगवंतावरती भावना होती. म्हणून कुठल्याच प्रकारचा विचार न करता कीर्तनामध्ये आले. बोध गळा घाली माळा बुक्याने घवघवी भाळा चरणी ठेवून या भाळा सर्व जंजाळा ते आणि ती गेले. कीर्तनामध्ये आली. आजही महाराज लोक कीर्तनामध्ये आले की आधी कीर्तनकाराच्या पाया पडतात. तशी ती स्त्री गेली, मानकोजी महाराजांच्या पाया पडली. मानकोजी महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्या. एक माळ घेतली, तिच्या गळ्यामध्ये घातली, गळा कपाळाला बुक्का लावला. गवगवीत ती सुंदर युवती दिसू लागली. भोग त्यागून जेवी योगी होय परमार्थ उपयोगी देवी त्यागून सर्व उद्योगी सौख्य भोगी कथेसी. एखादा जीव सगळ्या भोगाचा त्याग करून परमार्थाच्या योग्यतेचा होतो. तशा पद्धतीने ती स्त्री पाटलाची सून सगळे भोग त्याग संपवून निर्लज्जपणानं कुठलीच लौकिकाची लाज न धरता कीर्तनामध्ये आले. वृद्ध वडील पिशून पाहती मर्यादा गण साहती जे अंतपुरी सदा राहती तिचं पाहती स्त्रिया जन. आणि ती असणारी पाटलाची स्त्री कधीच दरवाजाच्या बाहेर नव्हती महाराज. अंतपुरामध्ये राहणारी ती लग्न झाल्यापासून कधीच बाहेर न आलेली आणि आज सगळ्या मंडपामधून चालत आली. वृद्ध स्त्री बाळ आबाळ सगळी लोक तिच्याकडे पाहू लागले. असं सांगतात वाटील अंतरी शोभला परी कथा रसा ते लोभला वर्मी वरची का झोंबला मने हो भलाचा तारस. आणि त्या स्त्रियेचा सासरा बी कीर्तनामध्ये होता. हे संजय पाटील नाव होतं त्याचं. तोही कीर्तनामध्ये होता. त्यानं बघितलं सून आली, कशी काय आली म्हणून. कधीच कीर्तनाला येत नाही, कसं काय संबंध येण्याचा. लागण लाल भडक झाला महाराज. जी स्त्री कधीच उंबऱ्याच्या बाहेर नाही ती एवढ्या लोकांमध्ये कशी आली त्याचा भयंकर राग पाटलाला आला. पण कीर्तनच चालू होतं मानकोजी महाराजाचं आणि कीर्तन सुंदर असल्यामुळं त्याने राग शांत केला. ऐका उच्छेद करीता नये कामा शांत ऊन क्रोध कामा भजनी नमिला परमात्मा टाळ्या नामा गातासे. पाटलाने विचार केला महाराज इथं मंडपामध्ये बोलायचं नसतं, कीर्तन चालू आहे. आपण जर बोललो तर कीर्तनाचा रंग संपतो. त्याच्यामुळे इथं एवढ्या चालू कीर्तनामध्ये बोलणं चुकीचं आहे. आलेला राग सगळा गिळला आणि पुन्हा भगवंताची जी कथा चालू होती त्या कथेमध्ये तो पाटील तल्लीन झाला. लालू बैसली भ्रमात गुणगुण गाती ग्रामात मराठी मुळा तिच्या धर्मात ऐका मात विपरीत ती. आणि ती असणारी जी काही लालू नाव होतं तिचं, ती बसली स्त्रियांच्या सभेमध्ये. जिथं स्त्रिया बसल्या होत्या त्यांच्यामध्ये जाऊन बसली. पण बाकीच्या बाया लई उठाठेवा असतो महाराज त्यांना. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. अशी कशी कीर्तनाला आली, कधीच घराच्या बाहेर निघत नसती आणि आज एवढ्या लोकांमध्ये कशी आली. ती लोकांची गुणगुण तिनं ऐकली. शेज निजून भ्रतार कडियार गळा लाविले द्वार राठ पोरीचा व्यापार पाहनाचार थोरांचा. लोक बोलू लागली महाराज. पण आता गावचा पाटील होता आणि पाटील असल्यामुळे त्याची सुननं कसं बी वागलं तरी कोण बोलणार आहे. नवऱ्याला घरामध्ये झोपून बाहेरनं कड्या कुलपा पॅक करून कीर्तनामध्ये आली.
बघा कशा अधर्मानं वागायला लागली ही बाई, पण पाटलाची सून आहे, कोण बोलणार? लोक बोलू लागले. कथेत वैसली धीट नाही लाज मनाचा विट, दौलत गेल्यानं मिळे मिठ जनांची. आणि त्या ठिकाणी कथेमध्ये बसली होती महाराज ती, लोक लौकिकाचा विचार केला नव्हता, स्तब्ध बसून कथा ऐकत होती. बाकीच्या स्त्रिया तिच्या कानाभोवती बोलत होत्या, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कथा ऐकत होती. ऐका. लालूबाई सता देवा प्रार्थी, मी तर झाले कथेची स्वार्थी, लज्जा रक्षीज परमार्थी, आरती कीर्ती तुझी तुझ. आणि त्या लालूनं त्या स्त्रीनं भगवंताचा दावा करायला सुरुवात केली. हे बघ म्हणले, मी आले तुझ्या कीर्तनामध्ये सगळी लौकिक लाज सोडून, पण माझी लाज राखायचं काम तुझं आहे. मी कीर्तनामध्ये आले, पण पाठीमाग माझी काहीच अपकीर्ती होऊ देऊ नका, असा दावा भगवंताचा करू लागले. अन्याय जोडीला देव, बुडविती वडिलांची ठेव, आता सत्ता दिली खेव, कथेचा चेव मानसी. आणि त्या स्त्रीनं भगवंताला मनापासून बोलायला सुरुवात केली. अन्याय केलाय, हे जे केलंय सगळं चुकीचं केलंय, नवऱ्याला कोंडून येणं अधर्म आहे, सगळं चुकीचं आहे, पण स्वार्थ भगवंताची भक्ती आहे, याच्यासाठी मी केलंय, आता हे सगळं सांभाळायचं काम तुझं आहे, असं ती लालू भगवंताला बोलू लागल्या. लाज त्यागून आले कथेचे, दाही पक्षाची असती येथे, पळून जावे आणि पंथे, माझ्या मते बुडाले मी. आणि त्या असणाऱ्या स्त्रीनं भगवंताला सांगितलं, देवा माझी लाज तुझ्या हातामध्ये आहे, मी लाज सोडून कीर्तनाला आले, पण या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी माझ्या सासरचे माहेरचे सगळेच तिथं, दोन्ही पक्षाचे या कीर्तनामध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे आता या समाजामध्ये लाज राखायचं काम तुझं आहे. स्त्री बोलू लागले. होणार ते होऊ दे सुखे, हाती टाळे नाम मुखे, कथा रसांची कौतुके, ऐकता सुखे कोण दाटली. आणि त्या स्त्रीने विचार केला, महाराज जे व्हायचंय ते होऊ दे, आता कीर्तनाला आले कीर्तनच ऐकायचं, पुतीला आल्यावर पुतीच ऐकायची, घरचा विचार करायचा काय करायचंय महाराज. कीर्तनाला आली होती, कुठलाच विचार करायचा नाही, आता जे व्हायचंय ते होऊ दे, असा विचार त्या स्त्रीनं केला. विसर पडला देहा घराचा, शेजी निजलेल्या वराचा, कीर्ती घोष उमावराचा, रसे भराचा समयात. ती सगळी विसरून गेली महाराज. आपण नवऱ्याला कोंडून आलोय, घराला कुलूप लावून आलोय, कडी लावून आलोय, घरी नवरा एकटा आहे, काही तिच्या लक्षामध्ये नव्हतं, फक्त भगवंताचं भजनामध्ये ती तल्लीन झाली होती. ऐका. निमग्न झाली कथारसी, सारासार लुब्ध जे विसारांशी, निर्लज्जता विनवारसी, जी सुधारसी अमराते. आणि कथेमध्ये निमग्न झाले, जे असणारे सुरवार अमर आहेत ते सुद्धा इच्छा करतात, पण त्यांना भेटत नाही. त्या भगवंताच्या अमृत रूपी कथेमध्ये ती तल्लीन झाली, देहभाव विसरला, असं सांगतात. आशेशी जे भ्रतार जागला, करताच पुन्हा पाहू लागला, तो विठ्ठल होऊन यावला, मने भागला वस्त्रमाने. आणि इकडं घरामध्ये नवरा जागा झाला आणि हात चापतून बायकोला बघू लागला, आणि तेवढ्या वेळामध्ये भगवंतानं ती कीर्तन सोडून त्या स्त्रीचं वेश घेतला आणि नवऱ्या शेजारी झोपली. भगवान परमात्मा त्या स्त्रीचं वेश घेऊन तिच्या नवऱ्या शेजारी झोपला. त्या स्त्रीनं चापचलं आहे म्हणले, व्यवस्थित वाचा. नेटी बैसून पायर गडी, उपचारेशी शेकशे गडी, प्रीती लावून रगडी, वैसे उघडी सकामा. आणि ती असणारी महाराज भगवान परमात्मा आहे. पत्नी कीर्तनाला आली, तिच्यासाठी तो काय करू लागला त्याचा फायदा बोलू लागला देव. आणि त्या ठिकाणी रात्रीचा प्रसंग असल्यामुळं ऐका. भक्त रक्षणा कारणे नाना अवतार धरणे, कपटी दुष्ट ते मारणे, होई पारणे उपासांती. अहो त्या असणाऱ्या भगवान परमात्मा काय काय केलं. मग अशी गंगूबाई झाला, आता ही लाजू नावाची स्त्री, तिचं असणारं वेश धारण केलं आणि तिच्या नवऱ्याचं पाय दाबू लागला भगवान परमात्मा, का तर तिची लाज जाऊ नये म्हणून. बघा एक दिवस कीर्तनाला आलेली होती, फक्त भक्तिभावानं आल्यावर न सांगता करी सर्व काम, अशा पद्धतीने भक्ताचं संकट टाळण्यासाठी नाना अवतार धरतोय. आपल्या पुराणामध्ये फक्त 10 अवतार सांगितले, पण अनेक अवतार धरणारा तो भगवान परमात्मा आहे, असं सांगतात. लालूसाठी झाला नारी, भोगीला असे रात्र सारी, प्रभाते उठवी सारा कामारी, मग हा कामारी लालू ते. आणि त्या ठिकाणी असणारे ती लालू नावाची स्त्री स्वतः भगवान परमात्मा झाला. सगळी रात्र त्यांनी दोघांनी आनंदामध्ये घालवली. सकाळ सकाळ त्या ठिकाणी सूर्योदय, प्रभात पहाट झाली,
त्यावेळेस काय झालं? दळावया चला बाई उव्या गाऊ पिता भाई त्या गुणी पतीची ठाई दळता गाई उव्या. आणि ते लाजू नावाची स्त्री पहाट पहाट सकाळ सकाळ उठली, शेजारणीला सांगितलं दळण घेऊन चला म्हणले. दारातच तिथं दळण, तेव्हा गिरणं वगैरे नाही, ती जात होतं. आणि दळून तिथं आपण बसू आणि ओव्या गाऊ असा विचार भगवंत रूपी ती लाजू नावाची स्त्री बाकीच्या स्त्रियांना सांगू लागल्या. गीत गाती नाना परी हरिचरित्रेली लांबरी ओव्या गाईला सुस्वारी काय दुसरी गाय तैसे. आणि ती असणारी लालू गायन करू लागली. महाराज आता भगवान परमात्मा आहे आणि ती जसं गायन करू लागली, जसं ओव्या म्हणू लागली जात्यावरती, तसं बाकीच्या स्त्रियाला जमणार आहे. सुंदर असं ती जात्यावरती ओव्या म्हणू लागली. तिच्या जावा मन तिला लुसी तू तर दिससी इवलीसी गीत गायले सुरसी म्हणून रसी ओव्याचे. आणि त्या लाजूचे जे जावा होत्या त्या जावाने विचारलं, म्हणले तू दिसायला लहान दिसायला लागलीस म्हणले, आणि एवढं सुंदर ओव्या. बरं आज तुला ओव्या येतात, आजपर्यंत आम्हाला माहिती बी नव्हतं, आजच एवढ्या सुंदर ओव्या तुला कशा यायला लागल्या, असं ती जावा तिच्या त्या लाजूला बोलू लागल्या. लालू ऐशी नवलाची कळा न जाणती बरवीस कळा आकळी तनयची आकळा जीविचित कळा वेगळी. अशा पद्धतीने ही कुणालाच वर्म कळत नव्हतं. भगवान परमात्मा होता त्या लालूच्या स्वरूपामध्ये आणि तो ओव्यांचं गायन करत होता, पण ही जावांना शेजारणींना कळत नव्हतं. ऐका, इकडे कथेत घेती जोग गोपी चंदी त्या गेले भोग हाव भाव युग संयोग नेत्र युग नसाहे. इकडे भगवंताच्या कथेमध्ये सगळे तल्लीन झालेले होते, कुठल्याही प्रकारचा उपभोग सोडून भजनामध्ये आनंद घेत होते. झाली कथेची आरती नमस्कारोनी बोध भारती जया विठ्ठल सारथी मनोरथी तिष्ठत असे. आणि कथेची आरती झाल्यानंतर ना भगवान परमात्मा सगळे आरती झाली, कीर्तन संपलं. ज्या मानकुजी महाराजांचा सारथी विठ्ठल आहे अशा महाराजांचं कीर्तन पार पडलं. लालू गेली आपुल्या घरा ऐके जात्याच्या घर घरा विठ्ठल मने धीर धरा शंका जरा सारी ते. आणि त्यावेळेस ती असणारी लालू घरला कीर्तन संपल्यावर सकाळी घरला निघाली. दरवाजामधून घरामधून त्याचा त्यांच्या ओव्यांचा आवाज ऐकू येत होता. ती विठ्ठलाला कळलं ही यायला लागली. त्यावेळेस तिनं शेजारीने सांगितलं थोडं काम आहे, बाहेर नाही येते. हा म्हणून आला बाहेरी गुप्त झाला तो श्रीहरी लालू पैसे जात्यावरी गायन करीस प्रेम. आणि विठ्ठलाच्या लक्षामध्ये आले ओरिजिनल लालू यायला लागले कीर्तन संपल्यावर. म्हणून तिने सांगितलं जावांना थोडं बाहेर नाही येते. भगवान परमात्मा बाहेर गेला आणि गुप्त झाला. आणि ती खरी जी लाजू कीर्तनाला गेलेली होती ती आली जात्यावर बसली. जावान नंदासी न पडली फुट परी लोकांनी खादली कुट म्हणती नवल देखिली बुट गावाचा खुंट नागवला. आता ही जावा आणि नंदा तिच्या पशीच होत्या. त्या असणारे दळण करीत आणि ओव्या म्हणत. ह्यांना काय माहिती नव्हतं, पण गावातली लोक ग बसत असतात का, ते गावातली लोक बडबड करू लागले, बोलू लागले. ऐका, मुख्य पाटलाची ज्येष्ठ सुन तिची क्रिया आली दिसून निर्लज्ज म्हणता पिशून शुद्ध निसून बोलती. आणि आता गावातली लोक सकाळ झाल्यावर अख्ख्या गावामध्ये बोबाट झाला. पाटलाची सून कीर्तनाला गेली असं, आणि कधी घराच्या बाहेर नसतील, आणि पाटील आहे ना आपल्याला काय बोलता येतंय काय, आणि मोठ्याच्या घरचं आहे चालत असते. वाचा की आता सांगती लालूचे पती ते लाज लागली तुझ्या मती ते कीर्तना धाडिले सती ते काकुमती ते योजिशी. गावातली लोक आली महाराज त्या लाजूच्या पती पशी. लाज वाटते का म्हणले तुला, एवढी मोठी श्रेष्ठ घराण्यातली सून, श्रीमंताची सून, कधी दरवाजाच्या बाहेर नाही, तिला कीर्तनामध्ये लोकांमध्ये पाठवलंय, काय कळतंय का नाही तुला, असे त्या तिच्या नवऱ्याला लोक बोलू लागले. तो म्हणे तुम्ही तुफानी न गेली कांता कीर्तनी ते जे पहुडली होती सुखानी नेली प्रमुखानी दळणार्थ. आणि ते असणारी लाजूचा नवरा बोलू लागला. काय बोलायला लागली म्हणजे, रात्रभर माझं पाय दाबत होती, माझ्या समोर बसलेली होती, पाट पाट गावातली आपल्या नंदाभाऊ जावा आले आणि त्यांनी तिला तळणाला घेऊन गेले. इथंच आहे ती रात्रभर, असं तिचा नवरा सांगू लागला. जो तो म्हणे कथेशी होती व्रतार म्हणे गेली न होती अंग संग विनोद दीप ज्योती अहो रात्री ती सनिध. आणि कीर्तनाहून आलेलं प्रत्येक जण तिच्या नवऱ्याला सांगू लागलं, तुझी बायको कीर्तनाला आली, तुझी बायको कीर्तनात होती. तिचा नवरा म्हणला, हे बघा बडबड जास्त करू नका, रात्रभर माझ्या सोबत आहे, आम्ही रात्रभर गप्पा गोष्टी केले ते आहे. अशा पद्धतीने तो नवरा सांगू लागला. जावान नंदा म्हणते ती खोटे लालूबाई गेली न कोटे सासरा म्हणे हलवून ओटे कथा चोटे ऐकती. आणि तिच्या जावा आणि नंदा
त्याचा पुराव्याला आलाय. म्हणले हे बघा कालवा करू नका, ही लालू कुठंच गेली नाही. ही तर आमच्यापाशी सुंदर अशा प्रकारे ओव्यांचं गायन करत होती, जातेवरती दळण दळत होती. सासरा आला तडा 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 करीत, त्याला कीर्तनातच राग आला होता भयंकर. सासरा सांगू लागला, ए सुनबाई कीर्तनाला कस काय आली? पोराला बोलायला लागला, कस काय पाठवली तू कीर्तनाला? हा वाचा. आईशी पिता पुत्र भांडती निरउतरे भांडिती नाना मते भुसकांडिती परिण सांडिती अभिमान. आता दोघाचीच भांडण लागली, बाप लेकाची. सासरा पाटील म्हणला तू पोरगी सून कीर्तनाला पाठवलीच कशी? पोरगा म्हणला बायको माझ्यापासून लांब गेलीच नाही. दोघही अभिमानानं सांगत होती, कारण दोघापाशी बिलालो होती. त्याच्यामुळे दोघांची त्या ठिकाणी जोर जोरात भांडणं लागली. बाकीची ऐकायला आलेली होती. महाराज बाप लेक झाला झगडा शब्द शब्द होतो रगडा समजता तुकाराम सुगडा विवेक आगडा बुधावी. आणि मग त्यावेळेस बाप आणि पोराचं भांडण लागलं. बाप म्हणायचा तू पोरगी कीर्तनाला पाठवलीच कशी सून? पोरगा म्हणायचा बायको कुठनं गेलीच नाही, माझ्यापाशीच होती. शब्दावर शब्द एकमेकाला बोलू लागली. तुकाराम वाणी तिथं आले आणि ह्या दोघातला स्वाद मिटवू लागले. बोधल्याची कथा गोड लालुशी लाधली जोड विठोनी काढिली तोड पुरवी कोड भक्ताची. आणि मग ते असणाऱ्या लक्षामध्ये आलं त्या तुकारामाच्या. ह्या दोघांचं भांडण चालू होतं. त्यावेळेस तुकारामांच्या लक्षामध्ये आलं ही लालू कीर्तनाला आली होती, त्रिकालबाधित सत्य आहे, पण भगवंताला हिच काळजी वाटली म्हणून काय केलं? काय सांगू भाग्य थोरीव लालूसाठी झाली भरीव निज दास कला गौरव सर्व भव भय निवारी. तुकारामांनी सांगितलं त्या दोघांना, बापलेकांना भांडू नका म्हणले. लालू कीर्तनाला आली होती, पण ती लालूची जागा परिपूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः ती स्त्री झाली आणि तिथं तिनं रात्र काढली. सांगतात आईसे सांगे तुकावानी सर्वजणी जोडिले पाणी बाप दैवाची शिराणी झाला राणी पाटलाची. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारे लोक बोलू लागले, काय असणार त्या लालूचं भाग्य आहे, काय भगवंताची भक्ती केली तिनं. अहो तिची लाज रक्षणासाठी त्या पाटलाच्या पोराची राणी झाला भगवंत. त्या लालूचं स्त्री घेतलं, वेश घेतला, असं या ठिकाणी सांगतात. आईसा भक्त महिमा जागवी ही तुकोबाची सांगवी सही को जाना ते नागवी मग वागवी निशाना. आणि अशा पद्धतीने भगवंताची कीर्ती आहे, भगवंताची ख्याती आहे, भक्तपण आहे. तुकारामांनी सांगितलं असं असं झालंय, भांडू नका. लालू कीर्तनालाच आली होती, पण तिच्या स्वरूपात भगवंत हिच्या नवऱ्याच्या शेजारी होता. भगवंत तो गायन वव्या करत होता, असं तुकारामांनी सगळं तो वाद क्लिअर केला. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. जे जाणून मानकोजी पाटील निश्चय केला सुमंगळ मिळवले सकटादी पाठाळ केली उताय वेळ लोक नाण्याची. दिंड्या पताकाचे भार वाद्ये वाजती अपार घरोघरीचे नारी नर होऊन स्वार चालिले. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात गंगा यात्रेला सगळी दिंडी धामणगावची निघाली. लोकांनी जाण्याची तयारी केली. मानकोजी महाराजही भजनाच्या आनंदाच्या मेळीमध्ये गंगा यात्रेला जाण्यासाठी धामणगावाहून सर्वजण निघाले. दर मजली चालता पंथ समीप आले क्षेत्र म्हणजे रथ मध्य गंगा तीर्थ पुनीत येती क्षेत्रस्थ आडवे. आणि त्या ठिकाणी पुढे गेले. गंगा तीर्थाला जायचं होतं. मंजिरत नावाचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये गेले. गंगेचं दर्शन घेतलं. जात असताना सगळी भाविक लोक आरत घेऊन ओवाळायला येत होते. समागमे गेले गंगा तटाकी उतरले भजनाचे घोष लागले दुमदुमले क्षेत्र ते. आणि ते असणारं मंजिरत नावाचं क्षेत्र गंगेच्या किनाऱ्यावरती उतरले. भजनाचा गजर चालू होता. ते सगळं दुमदुमून गेलं असं सांगतात. विधी तीर्थ पर्व स्नान दान सकुटुंब करती सारे जण हवे कैवे देव तर्पून ब्राह्मण भोजन यथाशक्ती. आणि मग सर्वजण त्या ठिकाणी यात्रेला आले होते. गंगेचं स्नान वगैरे केलं आणि भाविक लोक होते. भजन पूजन करू लागले, ब्राह्मणाला अन्नदान करू लागले असं सांगतात. पंचरात्री गंगा तटी भजनाची केली उचाटी
परतो ती येताल निकटी जे मूळ पीठी जोगाई. आणि त्या असणाऱ्या गंगेचं स्नान केलं, तिथलं दर्शन घेतलं, यात्रा केली आणि परत धामणगावला माघारी येत असताना त्या ठिकाणी अंबालय देवीचं एक मंदिर होतं. त्या क्षेत्रामध्ये आले म्हणतात, क्षेत्र मंडळ आंबे म्हणती जोगाई नामे लोक बोलती. तेथे मोक्कामाल सुमती उतारा घेती अंबाले. आणि आंबेचं देऊळ होतं जगदंबेचं. काही गावातली लोक तिला जोगाई म्हणत होती. आणि अशी असणारी देवी भगवती त्या ठिकाणी त्या देवीच्या असणाऱ्या यात्रेसाठी जाता जाता लागलं, म्हणून मानकोजी महाराजांनी दिंडी थांबवली आणि दर्शनासाठी थांबले म्हणतात. अंबालई उतरले सावकाश लागले भजनाचे घोष. पाक करती भोजनास आनंद जनास वाटला. आणि देवीच्या मंदिरामध्ये आंबेच्या मंदिरामध्ये उतरले. अफाट त्या ठिकाणी धनसंपत्ती दान वगैरे होत होतं. भोजन ही सगळे गावकरी मंडळी देत होते आणि त्या गजरामध्ये आनंद वाटू लागला. ते क्षेत्रीचे भोळे भाविक नमुना ऐकती सम्यक. तो ग्रामपती विष्णुपंत नामक सुवेळा नामक गृहिणी त्या. आणि त्या ठिकाणी तो गावाचा त्या ठिकाणी जी लोक होती ती भाविक भोळी होती. सर्वजण येत होती, दान धर्म करत होती, भोजन वगैरे देत होती. आणि त्या गावचा जो अधिकारी सावकार होता, विष्णुपंत नाव होतं त्याचं, गावातला सावकार श्रीमंत होता. आणि त्याची पत्नी सुवेळा होती, तीही एकदा दर्शनासाठी आल्या. ते सुवेळा सुखासनी बैसुनी आली करू माता दर्शन. तिने पाहून भक्तजन ऐकती भजन क्षणभरी. आणि ती सुवेळा नावाची स्त्री एकदा सुखाच्या आसनावरती पालखीमध्ये बसली, कारण सावकारी होती, भरपूर श्रीमंत होती. पालखीमध्ये बसून आली, आंबेच्या दर्शनासाठी आली होती. पण ही मानकोजी महाराजाची दिंडी बघितली, संत मेळा पाहिला, त्या सुवेळ्याला आनंद वाटला. परतोनी ग्रह जाऊन पती ते विनवीत बोले सुमती ते. आले बोधले यात्रे प्रति सत्ते गेती रावळा ते बिराड. आणि ती सुवेळा आंबेचं दर्शन घेतलं, महागारी गेली घरी. घरी गेल्यावर नवऱ्याला सांगितलं, बोधला नावाचा भक्त आहे आणि तो प्रसिद्ध आहे, प्रतापवंत आहे, त्याच्यापाशी अद्भुत शक्ती आहे, सिद्धी प्राप्त आहे आणि आपल्याला वाचा पुढे. माझे मनी लागली आस संतती नाही आपणास. तरी तो साधू अवतार ईश जाऊ दर्शनास तयाच्या. आणि त्या असणाऱ्या सुवेळ्यानं सांगितलं नवऱ्याला, विष्णुपंताला म्हणलं, हे बघा आपल्याकडे अफाट संपत्ती आहे, संपत्तीला काही कमी नाही, पण संतती नाही. आपल्या पोटाला कुठल्याच प्रकारचा मुलगा मुलगी नाही, मग संतती व्हावी अशी मनामध्ये इच्छा आहे. आणि तो जो मानकोजी बोधला आहे त्याच्याकडे सर्व सिद्धी प्राप्त आहे, अनेक त्याचं चरित्र ऐकलंय, तर एकदा त्याच्या दर्शनाला जाऊ असं माझ्या मनाला वाटतंय. सुवेळा सांगू लागले, ज्ञात येता क्षणी दुर्ड्या भरल्या अन्नानी. घेतल्या चारी साही सांगतीनी 18 जणी तोरे जाती. आणि लगेचच नवऱ्यानं आज्ञा दिल्याबरोबर अनेक त्या ठिकाणी रथ भरून धनसंपत्ती घेतली दान देण्यासाठी. अफाट श्रीमंती होती. 4-5 सेविका बरोबर घेतल्या आणि सुवेळा दर्शनासाठी निघाल्या. अन्न घेऊन अमुप आला तेव्हा बोला समीप. नमस्कारीला योग भूप केला साक्षेप भोजनी. आणि ती सुवेळा नावाची स्त्री आली, मानकोजी महाराजांच्या जवळ आली, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि आपलं कथन सांगू लागले. भोजनी तृप्त झाले संत मग तांबुले घेती पुनीत. मग ती सुवेळा विनवीत नसे संतती पुत्र कन्या. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या सुवेळानं मानकोजी महाराजांच्या पाया पडली. जेवण वगैरे सर्व झालं, तांबूल पान झालं. त्याच्यानंतर सुवेळ्यानं मानकोजी महाराजांना सांगितलं, आमच्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे, फक्त आम्हाला संतती नाही असं सांगतात. तरी वेल विस्तार करी म्हणून बोधा नमस्कारी. साधू दयाळू अंतरी लावली शिरी विभूती. आणि मग तिने सांगितलं, म्हणले आम्हाला संतान नाहीये,
त्यावेळेस साधूचं अंतकरण दयाळू असतं. मानकोजी महाराजांनी विभूतीचे 3 पट्टे हाताला लावले, तिच्या कपाळाला लावले, असं सांगतात. बोले ते सुंदरी मी येते क्षेत्र पंढरपुरी, उद्या राहता श्री मंदिरी तरी बरोबरी येईन मी. आणि तिने सांगितलं मानकोजी महाराजांना की मी पंढरपूरला येते, फक्त म्हणून जमत नाही, जावं लागतंय. बरोबर, हे बोलल्यानंतर करावं लागतंय. तिनं बोलले मी उद्या पंढरपूरला तुमच्या बरोबर येते, आजची रात्र इथं थांबा आणि उद्या सकाळी मी तुमच्या बरोबर येते, असं तिनं शब्द मानकोजी महाराजांना दिला. मोनी भक्त प्रेमळा परतून गेली ते सुवेळा, तिचा बंधू भाऊ तिचा भेटी आला, झाला गलगला गावात. आणि तिनं मानकोजी महाराजांना सांगितलं होतं की उद्या मी येते तुमच्या बरोबर पंढरपूरला येते, पण त्याच रात्री तिचा जो भाऊ होता लय दिवसातनं भेटीला आलेला होता. तिचा भाऊ कधीच तिच्याकडे आला नव्हता आणि भाऊ आल्यामुळं तिला आनंद झाला, घरामध्ये सर्व आनंदित वातावरण झालं. हे मानकोजी बोधले महाराजांना विसरूनच गेली महाराज. सैन्य समुदाय उतरला, बंधू स्वग्र हात नेला, उठा ठेवीचा उद्योग लागला, तिने बोधला विसरली. आणि मग भाऊ आला महाराज, आणि स्त्रियांना भाऊ आल्यानंतर जास्त आनंद होतो, त्याच्यामुळे अनेक दिवसातून भाऊ आला होता. आणि मग त्याचं त्या ठिकाणी तयारी करणं, स्वागत करणं, ही सगळ्या कार्यक्रमामध्ये मानकोजी महाराजांना ती विसरून गेली. इकडं मानकोजी महाराज 3 दिवस वाट बघितली महाराज, ती आलीच नाही. वाचा. लक्ष्मी आलिया प्राकृत जन, न ओळखती आप्त सज्जन, तैसे झाले तिला लागून पडले विस्मरण साधूचे. आणि हे आपल्यासाठी बघूया महाराज, पैसा आल्यावर माणूस माणसाला ओळखत नाही. पैसा माणसापाशी आला की माणूस आपतपणा विसरतो. तसं तिचा भाऊ खूप दिवसातून आला म्हणून ती साधूरूपी मानकोजी महाराजांना विसरून गेली. इकडे बोधराय 3 दिवस वाट पाहुनी जाते ग्रामात, या गोष्टी ते झाले शनमास, मरण निशेष विसरली. आणि मग त्यावेळेस तिच्या लक्षामध्येच नाही. बोधले महाराजांना आपण सांगितलंय ना आपल्याला पंढरपूरला जायचंय. मानकोजी महाराजांनी त्याच गावामध्ये 3 दिवस तिची वाट बघितली, ती आलीच नाही पुन्हा भेटायला. मग मानकोजी महाराज आपल्या गावाला निघून गेले आणि तिला तरीही लक्षामध्ये नाही. आणि या सगळ्या पूर्ण गोष्टीला 6 महिन्याचा कालावधी होऊन गेला. सुवेळा झाली गरोदर, होती मंगल नाना उपचार, डोहाळे पूर्वीत सहोदर, भरले भरपूर 9 मास. आणि इकडं आधी एकदा दर्शनाला आली होती तेव्हा मानकोजी महाराजांनी विभूती लावली होती आणि त्या विभूतीच्या प्रसादानं ती गरोदर राहिली 6 महिन्यानंतर. आणि 9 महिने पूर्ण भरल्यानंतर सुंदर अशा प्रकारचा मुलगा तिला झाला. पुत्र झाला परम सुंदर, वंशी दीप पित्र उद्धार, केले सकळ संस्कार, केले अपार संतर्पण. आणि मग अनेक वर्षामधून मुलगा झाला होता, त्याच्यामुळं अनेक आनंद झालेला होता. वंशवल्ली वंशाचा दिवा त्या ठिकाणी तिला झालेला होता. आनंद वाटला, अनेक दान धर्म करू लागले. यावरी अष्ट मासी झाला कुमार, तो कार्तिकी यात्रा नारी नर, पंढरी सजाती संत धुरंधर, वाद्य गजर ऐकिला. आणि याच्यानंतर 8 महिन्याचं ते लेकरू झालं जन्मून. 8 महिन्याचं झाल्यानंतर पुन्हा त्याच गावामध्ये दुसरी दिंडी आली. असंच दिंड्या फिरत 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 पंढरपूरला चाललेले त्या गावामध्ये मुक्कामाला थांबली. काय झालं? गोपुरी चढून पाहे तो समुदाय जात आहे, भजन धुमाळी न माये, नादमय ग्राम झाले. आणि मग ती असणारी महाडीवर बंगल्यावर चढून बघायला लागली. बगल तिथं वारकरी होते, भक्त मंडळी होते आणि भजन कीर्तनाचा आनंद त्या आवाज सगळीकडे घुमू लागला. तेव्हा आठवले मानसी, बोधले आले होते यात्रेसी, तैसीच भजने गाती सौरसी, आठव मानसी तो झाला. आणि तिला आठवलं महाराज. किती दिवसांनी 1 वर्षानंतरचा कालावधी गेला तेव्हा तिच्या लक्षामध्ये दिंडी बघितल्यावर तिला आठवलं की अनेक दिवसापूर्वी याच गावामध्ये मानकोजी महाराज आले होते
आणि त्यांच्या दर्शनानं आपल्याला पुत्र संतती झाले. त्यांना आपण शब्द दिला होता मी पंढरपूरला येते, ही सगळ्याचा विसर तिला पडला आणि दिंडी पाहिल्यावर त्याचा आठव परत झाला. आणि पश्चाताप उदेला मी नवसीला बोधला, याचे प्रसाद पुत्र झाला दीप लागला वंशाते. तिने विचार केला मानकोजी महाराजांच्या विभूतीमुळे प्रसादामुळे आपल्याला संतती झाले आणि मानकोजी महाराजांना आपण नवस केला होता की मी पंढरपूरला येईन, त्यांना बोलले होते शब्द दिला होता, ते सगळं ते विसरल्या होत्या. परत त्यांच्या लक्षामध्ये आला पंढरीस येते म्हणून वेडी, बोलिले परी संसार भेडी, ठेवून घेतले परिवाडी, तीही बिघडी झाली दैवे. सुमेळानं सांगितलं मी मानकोजी महाराजांना सांगितलं होतं पंढरपूरला येते, पण काय करावं संसारानं आम्हाला जमलंच नाही जाण्यासाठी. संसाराच्या नादामध्ये मी ती विसरून गेले असं ती सुवेळा स्वतःच्या मनाला बोलू लागले. अपराध झाला म्हणून स्वभाव धरीला कान, मग वारकरी घेतले ठेवून दिले भोजन यथा रुची. तिच्या लक्षामध्ये आलं आपल्याकडून अपराध घडलाय, साधू संतांना आपण शब्द दिलाय आणि तो मोडला. त्याच्यामुळे दुःख वाटलं. कान धरून तिने स्वतःची माफी मागितली आणि जे वारकरी आलेले होते त्या वारकऱ्यांना घरामध्ये ठेवून घेतलं. त्या रात्रीचं भोजन तिनं दिलं. काय करते ऐका. एकांती भरतला विनवीत सांगितला सकळ व्रतांत, तो नवस फेडावया सत्य जाण यथार्थ यात्रेसी. आणि तिनं रात्री एकांतामध्ये पतीला बोलायला सुरुवात केली. म्हणले हे बघा असं असं झालंय, मानकोजी महाराजांची कृपा आपल्यावरती आहे आणि त्यांना आपण शब्द दिल्यामुळं आता उद्या सकाळी पंढरपूरला आपण जाऊ सगळी, आणि ती बोललेला जो नवस आहे त्यांना जो शब्द दिलेला आहे ते आपल्या आपण पूर्ण करू असं ती सुवेळा नवऱ्याला बोलू लागले. मी साधुसी पावे नवसिल ते प्रसादे पुत्र मुख देखिले, मी म्हणीच ते विसरले आज ते स्मरले संत कृपे. तिने सांगितलं मी मानकोजी महाराजांच्या कृपेनं आपल्याला संतती झालेली आहे, त्याच्या कृपेमुळे आपल्याला पुत्राचं मुख बघायला भेटलं आणि मी त्यांना शब्द दिलेला होता की पंढरपूरला येते, पण संसाराच्या नादामध्ये ती विसरले. आज परत संतांच्या कृपानं त्या शब्दाची आठवण झाली. आता आपण पंढरपूरला जाऊ. तो विष्णुपंत नायब थोर ग्रामासह किमाचा जोर, सामुग्री वाणे सुंदर द्रव्यापार घेतले. आणि तो श्रीमंत होता, गावातला प्रसिद्ध सावकार होता. मग त्यानं बायकोच्या सांगण्यावरनं लगेचच गाडी, बैलगाडी होती पूर्वी, आणि बैलगाडी तयार केली. त्याच्यावरती अनेक द्रव्य घेतलं आणि पंढरपूरला जाण्यासाठी पती पत्नी तयार झाले. यात्रा निघोनी पुढे गेली, विष्णुपंत गाडी सजविली, थोडी मानस संगती घेतली, सुवेळा निघाली कुवेळी. आणि विष्णुपंतानं त्या ठिकाणी गाडी तयार केली. बैल झुपली, अफाट धनसंपत्ती बैलगाडीमध्ये टाकली आणि 2-4 माणसं 10-15 माणसं बरोबरीला घेतली आणि पती पत्नी पंढरपूरच्या रस्त्यानं निघाले. ग्रामातून गाडी जाता तै पासून चोर ठेवी ती पाळता, जाऊ दिले विष्णुपंता दिवस होता तीर्थहर. आणि त्यानं गाडीमध्ये अफाट संपत्ती भरलेली होती. ती चोरांनी पाहिली. चोर म्हणले गावात थांबवायचं नसते, मार खावा लागल, ह्यांना बाहेर जाऊ द्या. गावाच्या बाहेर 2-4 किलोमीटर गेल्यावर ह्यांना अडवू म्हणून तिची चोर फक्त नजर ठेवत होते आणि गावापासून दूर त्यांची त्या ठिकाणी रथाची गाडी आली. म्हणतात यात्रेस जाऊन गाठावे मग समागमे जावे, म्हणून धरले मनी हावे जात स्वभावे तातडी. आणि चोरांनी विचार केला महाराज ह्यांच्या बरोबरीने फक्त नजर ठेवायची. ज्या वेळेस आपल्याला संधी मिळेल, जिथं कुणीच नसेल, वसाड प्रदेश असेल, अशामध्ये ह्यांना गाठू आणि यांच्यापासली संपदा हिरून घेऊ असं ते विचारत चोरांनी विचार केला आणि त्यांच्या बरोबर निघाले. एक योजने ग्राम वसई, तो दंड रस्ता ओसाड भुई, गाडी जाता लवलाई पळती शिपाई पायीच. आणि गावापासून एक योजन 12 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर ना पूर्वी लांब किलोमीटर गावं होती, त्याच्यामुळे ओसाड प्रदेश लागला.
जंगल नाही, त्या ठिकाणी भयंकर वसाड प्रदेश लागला आणि गाडी वेगाने पुढे निघाली आणि चालत येणारी माणसं पाठीमागं राहिली. काय झालं? दंड मार्ग ती प्रचंड थोर, चालत आश्रम रे पायीचे जोर. तो आले 100 मातंग चोर, कर्म अघोर करू आले. आणि ज्या वेळेस ही विष्णुपंत आणि सुवेळा पंढरपूरला निघाली, अपाट माणसं बरोबरीला होती आणि ही चोर 100 होते महाराज. ज्या वेळेस ओसाड प्रदेश पाहिला त्यावेळेस त्यांची गाडी त्या चोरांनी अडवली आणि अघोरीचं कर्म करू लागले. ऐका. केश मोकळे भयानक, शेंदूर माता चर्चीला देख. काही न केले काळे मुख, उभे सन्मुख गाडीच्या. आणि त्या 100 चोरांनी आपलं विचित्र स्वरूप धारण केलं. केस मोकळे सोडले, तोंडाला काळं लावलं, भयंकर स्वरूप धारण केलं आणि त्या विष्णुपंत आणि सुवेळेच्या गाडीच्या समोर उभे राहिले. पुरशवा सोडून देती, गाडी उघडी केली निश्चिती. मानसे पळाले शीघ्र गती, सामान नेती गाडीचे. आणि त्या असणाऱ्या चोरांनी गाडी अडवली. गाडी अडवल्याबरोबर बाकीची रथापाठी मग माणसं होती ती पळून गेली. 100 चोर होते, काय करणार आहे. आणि गाडीतलं जे सामान होतं सगळं द्रव्य ते चोर लुटायला सुरुवात केली. विष्णुपंत भय पाहून पळाला उडी टाकून. तो चोरे आणि धरून टाकिले तोडून शिर त्याचे. आणि मग त्यावेळेस विष्णुपंत घाबरला. म्हणले 100 चोर आहे. तो गाडी सोडून पळू लागला. चोरांनी जाऊन त्याला आणलं आणि मारून टाकलं. त्याचं मुंडकं शरीराच्या वेगळं केलं आणि त्या ठिकाणी काय करतात ऐका. मुंड छिन्न भिन्न पाहून सुवेळा झाली भयापन्न. एका बाजू सुबे खेद खिन्न, देखे अभिन्न नवलाई. आणि त्या असणाऱ्या आता ओसाड प्रदेशामध्ये 100 चोरांनी आक्रमण केलं. फक्त सुवेळा एकटी राहिली. तिच्या नवऱ्याला मारून टाकलं. शरीराचं त्या ठिकाणी धडापासून मुंडकं वेगळं केलं. सगळी संपत्ती लुटून नेली. एकटी सुवेळा रडत बसले. संपत्ती नेली तुटून, गाडी देता ती सोडून. वर्षाव फिरती रान रान, कर्म गहन ओढवले. विचित्र कर्म ओढवलं महाराज. नाही तो काळ समोर आला. चोरांनी सगळी बैल सोडून दिली. बैल रान फिरू लागली. गाडीमधलं सगळं सामान द्रव्य त्यांनी घेऊन चोर तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागले. शोकारणवी पडली सुवेळा, दुःखाश्रू चालिले डोळा. मने विधाती अखळा, काय कपाळा आणि दे. आणि मग त्या सुवेळेला खूप दुःख झालं महाराज. नवरा मेला आणि नवरा मेल्यामुळे रडू लागली, दुःख करू लागली. पंढरपूरला चालले होते, देवाच्या दारात चालले होते आणि पंढरपूरला जाताना ही संकट आमच्यावरती का आलं असं दुःख सुवेळा करू लागले. गोविंद नामे बाळ सुंदर, धक्के लागून झाले चूर. विकळ घाती झाले जरजर, नेत्र गरगर फिरत असे. आणि गोविंद नावाचं तिचं लेकरू 8 महिन्याचं होतं महाराज. ह्या चोरांच्या धक्का लागीमध्ये ते मेलं, छिन्न भिन्न झालं, मरून पडलं. नवरा मरून पडला. सगळं आलेलं पाठीमाग सैन्य पळून गेलं आणि ती एकटी ओसाड प्रदेशामध्ये रडत बसले. प्राण जाता ती देती कावे, ती मने बोधा धावे धावे. यात्रे साले निज भावे, दैव गैरव गौरविले. आणि दुःख करू लागली महाराज, रडू लागली. बोधराज महाराजांचा धावा करू लागली. मानकोजी महाराजांना हाका मारू लागली. यात्रेला चालले होते आणि तुम्हाला शब्द दिलाय तेच पाळायला आले होते आणि आज अशी अवस्था आमची झाली. मानकोजी महाराजांचा धावा सुवेळा करू लागले. आता माझे कान जाती प्राण, मनुष्य नाही दिशा भनभन. चोर चालीले पळीन, गेले गळून हात पाय. आणि तिनं धावा रडत रडत सांगितलं, आता सगळं लुटलंय माझं, संपत्ती जाऊ द्या हो, पण नवरा मेला. 8 महिन्याचं लेकरू डोळ्यासमोर मेलं. अफाट दुःख झालं. हातपाय गळाल्यासारखं झालं. मूर्छा येऊन जमिनीवरती पडली. परत रडू लागली. ऐका. आकाशी तळा तडकला, का धरणी गेली रसातळा. महाशोकागी धडकला, विवेक भडकला दशा दिशा. खूप दुःख करू लागले महाराज. आकाश तुटून पडलं की काय, किंवा जमीन रसातळाला गेली की काय,
पायाखालची जमीन तिच्या सरकली. एवढं अफाट दुःख त्या सुवेळ्याला झालं. असा धामन गावीचा बोधला सुवेळेने मनोदूत धाडीला. तो बोध करणी जाऊन वेधला तव गजबजीला मानकोजी. आणि ती सुवेळा मानकोजी महाराजांचा धावा करू लागली. मानकोजी महाराज धामणगाव मध्ये होते आणि तिनं पाठवलेलं अंतकरणापासून मारलेली हाक धामणगाव मध्ये मानकोजी महाराजांनी ऐकली. काय करतात ऐका. चंचलपणे उभे भानुसूत तो बोलती जे होते प्रस्तुत. काय आले मनात सांगा त्वरित गुरुवर्या. ह्या सुवेळाचा अंतकरणापासून मारलेली हाक मानकोजी महाराजांच्या कानावरती पडली. मानकोजी महाराज ताड करणं उठून बसले आणि जी आसपास बसलेली लोक होती त्यांनी विचारलं महाराज अचानक काय झालं. अचानक एवढे घाबरेपणानं का उठलेत. त्यावेळेस महाराज काय सांगतात. ते म्हणती चोरे मारीला द्विज भेट येत होते मज. दुष्ट मोर्चानी घेतली लाज ते संकट काज आजारे. आणि मग मानकोजी महाराजांनी सांगितलं एक द्विज भेटीसाठी आलेला होता आणि रस्त्यामध्ये चोरांनी त्याला मारलं. त्याची सगळी संपत्ती लुटून नेली. ही मानकोजी महाराजांनी सांगितलं तिथं बसून. ऐकणाऱ्याला खरं वाटलं असेल का हो. वाचा बरं. म्हणून गेले पळत गती इकडे चोर निघून जाती. त्याच मार्ग अशी वार दोन येती क्षेत्रे धगधगती करी त्यांच्या. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं त्या असणाऱ्या द्विजाला चोरांनी मारलं म्हणून त्या लोकांमधून मानकोजी महाराज तिथून पळून गेले त्यांना वाचवण्यासाठी. आणि जे 100 चोर होते सगळं द्रव्य लुटून निघाले. इकडून असणारे 2 हातामध्ये तलवारी घेऊन 2 जण हे भगवान परमात्मा मानकोजी महाराज 2 जण त्या चोरांना समोर आडवे आले. चोर देखून ते अशी वार घोडे घातले सैरा त्याजवर. लघु उल्ला ते मारिले कर धरिले चोर निज शक्ती. आणि 2 जण होते महाराज. एक भगवंत आहे आणि दुसरा भक्त आहे. आणि 100 चोर मानकोजी महाराजांना मारायला काय अवघड होते का. दुसरा अध्याय ऐकलाय ना आपण. 500 यवनाला एकट्याने मारलं होतं मानकोजी महाराजांनी तरुणपणामध्ये. आणि मग ही 100 चोर मारायला काय आहे. चोरांनी घोडे सोडले ह्या दोघांवरती. ह्या दोघांनी त्या ठिकाणी त्या घोड्याला आणि सगळ्या चोरांना बंधनामध्ये अडकवलं म्हणतात. एके उतरो निखाले 25 चोरात बांधले. धन टाकून पळाले ते आणले सर्व जमोनी. 2 जण आली होती तलवारी घेऊन हातामध्ये. एकाने चोरांना पकडलं आणि दुसरा उतरला. जे काही त्या असणाऱ्या विष्णुपंताचं द्रव्य इकडे तिकडे पडलं होतं पैसा दागदागिने ते सगळं गोळा केलं आणि रथावरती आणून ठेवलं. सर्व सामग्री जमा केली ते गाडी माझी भरली. प्रशवा आणून ते वेळी झुंपून ठेविली समत्वे. आणि एका जणाने एक चोरांना पकडत होता. दुसऱ्याने जी संपत्ती पडलेली होती विस्कटलेली होती ती सगळी गाडीवरती आणून ठेवली. बैल रानामाळामध्ये चरत होती गाडीची. ती गाडीची बैल लांब नेलेली आणली. गाडीला झुंपली. गाडी तयार केली. ऐका. ते उभयता देव भक्त अवतार धरुनी केले कृत्ये. सुवेळे प्रति बोलत उचली प्रेत पतीचे ते. आणि ते असणारे 2 हातामध्ये तलवार घेऊन आलेले देव आणि भक्त होते. भगवान परमात्मा आणि मानकोजी महाराज अवतार घेऊन कृत्य केला आणि सुवेळ्यापाशी आले आणि काय सांगतात ऐका. आपला स्वधर्म करावा आम्ही जातो आणि का गावा. चोर नेले धरून ते धवा केला गोवा वृक्षते. आणि त्यांनी सांगितलं त्या दोघांनी त्या सुवेळेला नवऱ्याचं प्रेत घे उचल इथून थोड्याशा अंतरावरती गाव आहे तिथे जाऊन त्या स्मशानभूमीमध्ये त्याची उत्तरक्रिया कर. आम्हाला पुढच्या गावाला जावं लागतंय म्हणून ते सांगून निघून गेले. तव ते सुवेळा एकली उसा मांडी देऊन बैसली. बाळानी जवील खाली तो रात्र पातली काळ रूपी. आणि ती सुवेळा तिनं नवऱ्याचं मुंडकं मांडीवरती घेतलं. समोर मेलेलं लेकरू जवळ घेतलं आणि बसली. रात्री झाली होती काळ रात्र. दुःख करत रडत ती सुवेळा बसले. ते अशी वार नाहीसे झाले तिकडून 2 ब्राह्मण पातले. पादचारी प्रौढ भले
ती हे देखील बिभत्स. आणि त्यावेळेस ती आशीवर तलवार घेऊन जे आले होते दोघे जण वीर ते गुप्त झाले आणि गुप्त झाल्यावर परत त्याच दोघांनी वेश बदलला आणि ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ब्राह्मणाला येताना त्या सुवेळानं पाहिलं म्हणतात. जाऊन आले सुवेळा जवळ वर्तमान ऐकले सकळ रुदन करीती झाली विकळ तेने कळकळ पातळी. आणि 2 ब्राह्मण आले होते परत आणि सुवेळापाशी आले. सुवेळानं सगळी कथा त्या 2 ब्राह्मणाला सांगितली. त्यावेळेस ते 2 जण ब्राह्मण सुवेळाला काय सांगतात ऐका. त्यांचे कळवळले अंतर म्हणती आता न लावी उशीर प्रेत धनाचा विचार ग्राम दूर अर्ध योजने. आणि त्या 2 ब्राह्मणांनी सुवेळाला सांगितलं हे बघ म्हणले नवरा तर मेलाय आता नवऱ्याच्या शरीराचं दहन कर. इथून गाव 6 किलोमीटर आहे अर्ध योजना आहे लांब गाव आहे तिथपर्यंत जाता येत नाही इथं त्या ठिकाणी तू त्या तुझ्या पतीची उत्तर क्रिया कर असं ते 2 ब्राह्मण सुवेळाला सांगतात. चाल आम्हा संगतीने स्नान करावे तोरेने प्रेतने उचलून शोक संपूर्ण सांडिहा. आणि त्या 2 ब्राह्मणांनी सांगितलं चल आमच्या बरोबर इथं त्या ठिकाणी सरोवर आहे थोड्याशा अंतरावरती स्नान कर आणि स्नान करून त्या ठिकाणी येऊन पतीचा अग्निदहन संस्कार कर असं ती 2 जण सांगू लागले. ते महादुःखाचे डोंगर कर्म उदेले घोरांदर ब्राह्मणी दंड आणि शिर केले एकत्र ते ठाई. ते महादुःखाचे डोंगर कर्मे उधले घोरांदर ब्राह्मणी दंड आणि शिर केले एकत्र त्या ठाई. आणि त्या असणाऱ्या 2 ब्राह्मण आली होती त्या दोघांनीही सुवेळाला सांगितलं स्नानाला जा. ती स्नानाला गेली आणि इकडे एका ब्राह्मणाने त्या असणाऱ्या द्विजाचं धड आणलं आणि मुंडक आणून त्या ठिकाणी ठेवलं. दंड झाली धड असेल दंड आहे रे. बरं चलू दे. अशुद्ध भरलेली वस्त्र जी का ती धुवून आणली एका स्नान करावया पाणी देखा तडाग जे का सरोवर. आणि त्यावेळेस त्या सगळी जी कपडे होती त्या द्विजाची विष्णुपंताची रक्तानं भरलेली होती ती सगळी कपडे त्या ठिकाणी धुवून आणली. सरोवर नव्हतं तिथं पण त्या 2 ब्राह्मणांनी तिथं सरोवर तयार केलेलं होतं. त्या सुवेळेला सरोवरावरती पाठवलं आणि इकडं ब्राह्मण काय करतात ऐका. तडाग निर्मिले सुंदर स्नाना गेली दुःख अपार एके द्विजवर गाडी तयार दुजा निर्धार शवाजवळी. 2 ब्राह्मण आले होते त्यांनी सरोवर तयार केलं. त्या ब्राह्मणाने सुवेळाला सांगितलं आंघोळीला जा. तिला आंघोळीला पाठवलं. दोघांमधला 1 जण गाडीपाशी गेला सगळं ते असणार गाडीतलं साहित्य पाहू लागला आणि दुसरा त्या नवऱ्याच्या प्रेतापाशी गेला. काय करतो ऐका. बाई गेली स्नान लागी इकडे प्रेता फिरवी हात वेगी तेने धड मुंड जडले संयोगी बाळका लागी उठविले. आणि 2 ब्राह्मण म्हणजेच मानकोजी महाराज आणि भगवान परमात्मा होते महाराज. परत वेश बदलून आलेले होते. त्या सुवेळेला काहीतरी कारणानिमित्त पाठवलं तिथं आंघोळीला आणि 2 जण आले. एकाने सगळी गाडी तयार केली एकाने ते असणार धड आणि शरीर जोडलं हात फिरवला नवरा जिवंत झाला. मेलेले लेकरू त्याच्या अंगावरून हात फिरवला लेकरू जिवंत झालं. भगवंत महाराज काय नवे केले काय करता येत नाहीये त्याला. दोघही मेलेले जिवंत केले. ते सर्वांग निवाले बाळ हासो खेळी लागले विष्णू पंत उठून बैसले नमस्कारिले ब्राह्मणा. आणि ती 2 ब्राह्मण होते त्या असणाऱ्या दोघाही ब्राह्मणांनी त्या दोघांना जिवंत केलं. विष्णुपंत उठून बसला आणि ब्राह्मणाला नमस्कार केला. भोवते पाहेचा काटला जागोजाग पडला खटला चोर नेता मनी विटला म्हणून टाकीला वाटते. आणि विष्णुपंताला काहीच माहिती नव्हतं. मेलेला माणूस होता त्याला काय कळणार आहे. जिवंत झाला त्यानं पाहिलं आपलं सगळं त्या ठिकाणी रथ एकीकडे आहे सगळं एकीकडे आहे. त्याला असं वाटलं चोर लुटून घेऊन जात होते पण त्या चोराचं मन विटलं आणि ते इथंच ठेवलं. असा प्रसंग त्या विष्णुपंताला वाटू लागलं. स्नान करून सुवेळा आली नेत्रीपतीची मूर्ती देखील आश्चर्य भावे रंगरी
समोर आली पतीची आणि ती सुवेळा स्नान करायला गेलेली होती. ती स्नान करून आली. आल्याबरोबर नवऱ्याला समोर पाहिलं महाराज, जिवंत साजिवंत पाहिलं. आनंद वाटला, डोळ्यामधून प्रेमाश्रू वाहू लागले. ही कैसी झाली करणी ते ब्राह्मण तपोतरणी लागू तयाच्या चरणी तवते कोणानं दिसती. आणि मग सुवेळा आली. म्हणले काय प्रकार आहे, जिवंत झालं. मग ती जी 2 ब्राह्मण आली होती त्यांना पाहू लागली महाराज, ती कुठं दिसते आता, सगळे गायब झाले, गुप्त झाले. भगवान परमात्मा होते ते, कार्य केलं, निघून गेले. सुवेळा पाहू लागली, दिसला नाही. आस्तामाना गेला भानू चाकटला पाहे भोवता विघनू भावी ती विष्णू व जिष्णू आले सहिष्णू धावनिया. सुवेळाच्या लक्षामध्ये आलं महाराज, मानकुजी महाराज भगवंत हेच दोघं होते आणि ह्याच दोघांनी ब्राह्मणाचा वेश घेऊन आले माझ्या मदतीला आणि नवऱ्याला आणि लेकराला जिवंत केलं. हा विचार सुवेळाच्या मनामध्ये आला. ती आणिला सुधाकर जोडीले पतीचे बालक झाले हुशार बाळाचार खेळत असे. आणि सुवेळाच्या लक्षामध्ये आलं, त्यांनी अमृताचं कुंभ घेऊन आले भगवान परमात्मा आणि माझ्या नवऱ्याला आणि लेकराला जिवंत केलं. लेकरू पहिलेपेक्षा हुशार झालं महाराज. देवाचा हात लागला होता आणि बाळ स्वरूपामध्ये ते खेळू लागलं. चोर सवारे नेले बांधून संचले गाडी माझी सामान दिवस झाला अस्तमान अर्ध योजन गाव दुरी. आणि तिथून अर्ध योजन गाव होतं, ओसाड प्रदेश होता, तिथं काहीच नव्हतं. आणि तिनं आंघोळ केलेली होती, तिची साडी ओली होती त्या सुवेळाची. त्यांनी गाडी वगैरे जुंपली आणि पुढच्या प्रवासाला निघाले. महाअरण्ये उद्ध्वस मन दंड मार्ग एक योजन वेगी गाडी जुंपण यात्रे लागून चालिले. आणि मग तिथून पुढे ते असणारे 2 जण पती पत्नी आणि लेकरू बरोबरीला घेतलं. सगळं जसं सामान जेवढं होतं तेवढंच आहे, त्यातलं काहीच गेलं नाहीये. सगळं रथावरती परत ठेवलं आणि पुढच्या मार्गाला निघाले. तो त्रशा लागली जाणून सरोवर विलकी दुरून नात डागना जीवन दिशा शून्य दिसतात. पुन्हा थोड्याशा त्या ठिकाणी निघताना तिला तहान लागली सुवेळ्याला, म्हणून तिनं पाहिलं. आता आंघोळ केलेलं सरोवर पाहिलं तर नव्हतं महाराज, तिथं काहीच नव्हतं. आता ज्या सरोवरामध्ये आंघोळ केली तिथं ते सरोवर नव्हतं, तिथं वसाड प्रदेश दिसला असं सांगतात. नवलाव करी ती मानसी केवती झाले एक क्षणाची तिला लाविली माव जैवी हर्ष भयासी पावले. आणि ती सुवेळाला त्या ठिकाणी अवघड वाटलं महाराज, आता सरोवर आहे, मी आंघोळ करून आले होते आणि तहान लागली म्हणून पाहिलं तर सरोवरच गायब. आता एकाच क्षणामध्ये ती कुठे गेला अशा प्रकारचा विचार तिच्या मनामध्ये आला. गाडीत कांता बाळ बैसुनी सारथ्य करी सोये क्षणी गाडी हाकी ते मार्गानी भेटले वाणी असंख्य. आणि मग गाडी सोडून पुढे निघाले आणि पुढे जात असताना त्यांनी त्या ठिकाणी विचार केला. 1 योजन पुढे गेलेले होते आणि पुढून व्यापारी वाणी सगळी लोक आली होती. ह्या दोघांची भेट झाली. कोणाची? सुवेळा, विष्णुपंत आणि वाणी व्यापारी हे भेटले. आता ती वाणी व्यापारी लोक सुवेळाला काय बोलतात ऐका. झाली घेतं काय? देशावर जाती व्यापारी वानिक वर्ष विभार भरला कनक उदिमा झाली निज कौतुक पुस्ती उदक तयाते. आणि व्यापारी लांबून चालत होते महाराज. 1-2 किलोमीटर वरून आले. बैल होती, बैलावरती त्या ठिकाणी दागदागिने होते, व्यापारी होते. त्यांना तहान लागली, पाणीच कुठं भेटणार. आणि ती सुवेळाला पाहिजे तर ओली होती, तिच्या अंगातनं पाणी वाहत होतं. मग त्यांनी विचारलं इथं कुठं तर सरोवर असेल, ज्या आरती ती ओली आहे त्या आरती कुठंतरी सरोवर असणार. म्हणून ती व्यापारी वानिक सुवेळाला विचारू लागले. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल उद्या ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. गोवी
33 233 श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री ब्रह्मचंद्राय नमः. लाभ करीती मानसी केवते झाले एक क्षणाशी, तिला लाविली माव जेवी हर्ष भयासी पावली गाडीत. लय वर्ण घेतो, एक वर्ण घेतो. जरा बरं आहे. 33 घे की गाडीत कांतवळ वैसुनी सारथ्य करी स्वयंक्षणी, गाडी हाकी ते मार्गानी भेटले वाणी असंख्य. हा. देशावर जाती ते व्यापारी वणिक, वृषी भार भरला कनक, उदिमा झाली निज कौतुक, पुसती उदक तया ते. आणि ते असणारी सुवेळा विष्णुपंत पंढरपूरच्या यात्रेला पुढे निघाले होते. एक योजन म्हणजे 12 किलोमीटर सगळा ओसाड प्रदेश होता आणि समोरनं व्यापारी वाणिक आलेले होते. ते पाण्याचा शोध घेत होते, पण त्यांना पाणी कुठं दिसना. त्यांची भेट झाली त्यावेळेस ते व्यापाऱ्यांनी विचारू लागले, ओली वस्त्रे कोटे धुतली, या दंड मार्गी नसे जीवन वल्ली, आम्हासी त्रशा लागली, सांगा सावली जर कोटे. आणि त्यावेळेस त्या वाणिक व्यापाऱ्यांनी विचारलं, म्हणले तुम्ही कपडे कुठं धुतली? तुमची सगळीच कपडे अंगावरची ओली आहे आणि इथं आम्ही तासभर झालं पाणी उडकतोय, आम्हाला थेंबर पाणी कुठं सापडा नाही. मग ज्या सरोवरामध्ये तुम्ही कपडे धुतली ती दाखवा म्हणली कुठं आहे, थोडस पाणी प्यायचंय, असं ते वाणिक व्यापारी सुवेळाला बोलू लागले. न सांगता विष्णू पंत त्वरे चालत आहे पंत, यात्रेसी जावे उत्कंठित, मन उदित झाले पै. आणि विष्णू पंताला ध्यास लागला पंढरपूरला जाण्याचा, त्यामुळे त्यानं काहीच सांगितलं नाही, नव्हतंच तर काय सांगायचं. आणि पंढरपूरला जाण्याच्या उत्कंठ भावनेनं तो पुढे निघाला. वेळा म्हणे प्राणनाथा, तो द्विज रूपे बोधलाच होता. तुम्हा वाचविले जीविता, ऐशी सत्ता कोणाची. आणि सुवेळानं नवऱ्याला सांगितलं, जी 2 ब्राह्मण आले होते तो मानकोजी महाराजच होता, तर जिवंत करण्याची ताकद दुसरी कोणाकडे आहे? भगवान परमात्मा आणि भक्त दोघे जण होते आणि त्यांनीच तुम्हाला जिवंत केलं. आता माझा असा विचार आहे, पंढरपूरला जायचं कॅन्सलच करू, आपली अशीच यात्रा धामणगावला वळवू, असा विचार करू लागले. दुर्बळांचे धावणे दृष्टांत नाही तया विना, केले तेने नारायणे उठविला प्राण प्रेमाचा. आणि तिने सवेळाने सांगितलं, प्रेमाचा असणारा पतीला जिवंत केलंय तिने. एवढे उपकार ते असणारे साधूचे, तर त्या साधूच्या भेटीला आधी जाऊ, आधी संत आणि मग देव, असा विचार सुवेळा करू लागले. वय दाऊनी निवारिले, आमते संकट दूर झाले, तू गाडी वाना ते देखिले, सवे झाले मुकामा. आणि मग त्यांनी विचार केला, भीती दाखवली पहिल्यांदा आणि मग पुन्हा आमचं संकट निवारण केलं. थोडस पुढे अंतरावरती गेलं, काय झालं? असो इकडे तो भानुसुत गेला सत्राने पळत, तैसाच आला धावत, मात सांगत ग्रामस्था. आणि ती मानकोजी महाराज धामण गावातून त्या लोकांमधून पळून आलेले होते. ही सगळं कार्य केलं आणि परत तिथंच गेले. आणि तिथं गेल्यावर त्या लोकांना मानकोजी महाराज काय सांगतात ऐका. आमुच्या भेटी येती ब्राह्मण, तस्कर टाकीला मारून, आली तयाशी जीवून, येता चालून पंचदिनी. आणि मानकोजी महाराजांनी तिथल्या लोकांना सांगितलं, आमच्या भेटीला येत होते 2 जण पती पत्नी, रस्त्यामध्ये चोरांना त्याला मारून टाकलं. आम्ही तिथं गेलो आणि गेल्यावर त्याला उठून परत चालत 5 दिवसामध्ये आलो, असं मानकोजी महाराज बसलेल्या लोकांना सांगू लागले. ऐसे सांगता व्रत प्रांजळ, लोक म्हणती हे बरं. गोंधूपणाचे असती खेळ, अपाट बोल बोलता. कोणाला खरं वाटेल बरं त्यांनी सांगितलेलं? सगळे म्हणले काय नाही म्हणले, एवढं कुठं असतं काय, पळत जाणं माणसाला जिवंत करून माघारी येणं, काहीतरी आपलं बंधुपणाचं लक्षण आहे, अशी तिथली लोक मानकोजी महाराजांना बोलू लागले. यावरी काळ जाता नसे अवधी, विष्णुपंत पंथा चालता भाव सिद्धी, हरली आदी व्याधी उपाधी, फावरी युद्धी महापंते. आणि इकडे विष्णुपंतांचा प्रवासच चालू होता. आणि त्या ठिकाणी जसं जसं मुक्काम करत 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 विष्णुपंत सुवेळा आणि त्यांचं लहान लेकरू 8 महिन्याचं तीर्थयात्रेसाठी पुढे निघाले. शेष सरी तटाकी आले, स्नान संध्या नेम सारिले, नंतर ग्रामात आले, उतरले झाले द्विजग्रही. शेष शरी, शेष म्हणजे नाग, नागझरी आहे आणि त्या नागझरी पाशी आले. नागझरीचं त्या ठिकाणी स्नान केलं आणि पुढे धामण गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. धर्मालया जाऊन घेतले विठ्ठलाचे दर्शन.
मना झाले समाधान केले न मन बोधल्यासी. आणि मग लगेचच धामण गावामध्ये गेले. धर्मालयाच्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे, तिथं गेले. विठ्ठलाचं दर्शन गेला आणि माणकोजी महाराजांच्या घरी हे दोघ जण पती पत्नी गेले. त्या ब्राह्मणाचा प्रणिपात न घेती त्याचे निशिमुहूर्त नमस्कारून या विष्णू पंत पुसती स्वागतांतरीचे. आणि त्यावेळेस माणकोजी महाराजांच्या घरी त्या ठिकाणी ते दोघ जण पती पत्नी गेले. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना नमस्कार केला आणि स्वागत विचारू लागले. मग ती सुवेळा वेल्लाळी तंबूत सांगती नव्हाळी ग्रामस्थ ऐकती जवळी बदांजुळी विष्णुपंत. आणि इकडे त्या ठिकाणी असणारे दामण गावामध्ये गेले, बसले आणि आसपासचे जे काही ग्रामवासिक लोक होते ते जवळ बसलेले होते आणि सुवेळा सांगू लागली घडलेली सगळी कथा. तिचा नवरा आणि बाकीचे सगळे लोक ऐकू लागले. झाले जे जे साकल्य व्रत सादर ऐकती संत महंत वारंवार बोधा स्तवित अश्रुपात प्रेमाचे. आणि सुवेळा रस्त्यावर निघाल्यापासून सगळं सांगू लागली आणि प्रत्येक वेळेवर माणकोजी महाराजांचं नाव घेत होती, त्यांचं स्तवन करत होती, वारंवार नमस्कार करत होती आणि गावातली लोक सगळं ऐकू लागले. तस्करांनी मारिले पती ते धंड मुंडा रहित होते ते विठ्ठले केले सरते आलो धावत दर्शनाशी. आणि त्यांनी सांगितलं रस्त्यानं येत असताना चोरांनी आडवा आले, लुटलं, माझ्या असणाऱ्या पतीला मारून टाकलं. भगवान परमात्मा तिथं आला आणि त्यांनी पतीला जिवंत केलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. सुवेळा सांगू लागले. स्वामी समानला नवस तेने पुत्र झाला डोळस ओही मुक्ता प्राणास परी तुम्हास दया आली. आणि ती सांगू लागली माणकोजी महाराजांना, तिथल्या बसलेल्या लोकांना, संत कृपेनं आम्हाला संतती झाली होती. तो त्या पोरालाही मारलं होतं लहान लेकराला, पण परत संताला दया आली आणि त्यांनीच त्या लेकराला वाचवलं असं सांगतात. न्याहाळून पाहे सुवेळा तू ब्राह्मण रूप दिशे बोधला आश्चर्य मानी मनाला धन्य लिला संतांची. आणि ते असणाऱ्या सुवेळाने माणकोजी महाराजांकडे निहाळून बारीक दृष्टीने पाहिलं तर जी दोन ब्राह्मण आली होती तिथं नवऱ्याच्या प्रेतापाशी, तिला सांगायला आंघोळ करायला जा म्हणून, त्यातलाच एक ब्राह्मण म्हणजेच माणकोजी महाराजच त्या ब्राह्मण रूपामध्ये दिसू लागले. मी स्वामी येते म्हणून आव्या माझी येतले ठेवून ते मी गेले साच भुलून झाले निधान पुत्रवंशी. आणि माणकोजी महाराजांना तिने सांगितलं, महाराज खूप वर्षापूर्वीचे आहे, 1-1.5 वर्ष झाले या गोष्टीला, तुम्ही आमच्या गावामध्ये आले होता तेव्हा मी पंढरपूरला येते म्हणून तुम्हाला ठेवून घेतलं, पण भाऊ आल्यामुळे मी सगळं विसरून गेले आणि त्याच तुमच्या संत कृपेमुळे झालेला हा मुलगा म्हणून माणकोजी महाराजाच्या पुढे ठेवला. हा प्रसाद जी स्वामीचा म्हणून भाल पायी ठेविसाचा सदगदित झाली वाचा फिटला मनीचा संशय. आणि तिने सांगितलं, सुवेळानं म्हणले तुमच्या प्रसादानं झालेला हा गोविंद नावाचा मुलगा आहे म्हणून मुलाला उचलला, माणकोजी महाराजांच्या पायापाशी ठेवला. एक पक्ष क्षेत्री राहती नित्य नेम दर्शनाशी येती नवस नवसिले पुरविती विप्रजीविती असंख्य. आणि तो सावकार होता, श्रीमंत होता, एक असणारा त्या ठिकाणी अनेक दिवस थोडे कालावधी त्या धामणगाव मध्ये राहिला. साधू संतांचं त्या ठिकाणी सेवा करू लागला असं सांगतात. नित्य नूतन पदार्थ करीती बोधासह जिद्विष जेवती एकादशी वार करी येती भजन करीती सप्रेमे. आणि माणकोजी महाराजांच्या घरी ती पती पत्नी राहिली काही दिवस, 15 दिवस म्हणतात तर 15 दिवस राहिले, त्या ठिकाणी सेवा करू लागले. एकादशी आली, जागर झाला, ऐका तो महाउत्साह पाहिला महाद्वारी काला झाला लोक मेळा परत गेला आनंदला विष्णुपंत. आणि इकडे त्या ठिकाणी असणारा काला झाला, एकादशी झाली, जागरण झालं, द्वादशीचा काला झाला, लोक सगळे आपापल्या माघारी गावाला निघून गेले. वस्त्रे भूषणे धने ममता पुजली सुवेळेने झाले मनाते समाधान दुःख समाधान आणि विराले. इकडे सुवेळानं माणकोजी महाराजांच्या पत्नी धर्मपत्नी ममता हिची त्या ठिकाणी पूजा केली, तिचा आशीर्वाद घेतला, ऐका. तो चमत्कार जगी पोहळला जेवी आकाशी भानू देला योग भाग्य उदय विकासला उजड पडला जगण्यात. धन्य धन्य बोधला भक्त सदा प्रपंच सोनी विरक्त आचाट पुण्य केली युक्त रमा संयुक्त जोडला. असा असणारा धन्य माणकोजी महाराज सदोदित
प्रपंचामध्ये राहून परमार्थ करणारे, प्रपंच उदास वृत्तीनं करणारे हे मानकोजी महाराज धन्य आहेत. नाना संकटे निवारित पळविले दुष्ट घात पात छाया पितांबरे करीत दीननाथ नाम साजे. आणि तो असणारा मानकोजी महाराज भक्तावरच अनेक संकट घालवले. कालपासून ऐकलं महाराज काय काय केलं मानकोजी महाराजांनी. आज त्या ठिकाणी त्या नवऱ्याला जिवंत केलं, चोरांना बांधून नेलं. एवढा अद्भुत पराक्रम करणारे हे महाराज आहेत. ऐका. सावधान असावे श्रोती कथा चालली जात्री पंथी प्रयागे श्रवण स्नाने घडती अवघी घडती प्रतापे. जीवी पातका ज्ञान संगे जे सज्ञान चाले शिवराम रंगे आता ओळखिला निजांगे ते ज्ञान पांगे निवाला. तिसरी बोधली लांबरी शिवगौरी विनोद चिदांबरी भक्त काम कल्पद्रुप औदुंबरी त्रदेशाध्याय गोडा श्री कृष्ण कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.